गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. ऑनलाईन आवाज येतोय? सुनंदा, श्रीकांत, तुषार, आवाज आ रही है मेरी? येतोय ना? यस नो मेसेज करा. यस यस असेल तर, नो असेल तर नो करा. येतोय का की नाही येत? आय होप सो येत असेल, मला तरी तसं जाणवतंय. सुरुवात करूया. आजचा आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे संयुक्त परीक्षा गट ब आणि गट क. ओके, गट ब आणि गट क 2025 पूर्व आणि मुख्य याचं जे काही परीक्षेचं नियोजन आहे ते नियोजन आज आपण पाहणार आहोत. ऍक्च्युली नियोजन परीक्षेचं की अभ्यासक्रमाचं, तसा अर्थ जर लक्षात घेतला तर दोन्ही एकच आहे. परीक्षा असो किंवा अभ्यासक्रम असो, आपल्याला काय करायचंय? अभ्यास करायचाय, परीक्षा द्यायची आहे आणि पास व्हायचंय. पण तत्पूर्वी आता एक साधा सिंपल प्रश्न आहे, म्हणजे तुम्हालाही आणि ऑनलाईन जे आहेत त्यांनाही. आपण एखाद्या गोष्टीचं टार्गेट ठेवतो किंवा आपल्याला कुठेतरी गावी जायचंय. असं होतं का हो कधी? आपण झोपेतून उठलोय आणि लगेच चला आपला आंघोळ नाश्ता केला आणि बॅग भरली आणि निघालो? नाही होणार ना असं कधी. काहीतरी नियोजन करावं लागेल त्याला. टार्गेट आहे ना, तुम्हाला मुंबईला जायचंय, जे आपलं काही गाव असेल तिथं गावी जायचंय आणि तुम्हाला तिथं जाऊन जे काही असेल तुमचं काम करायचंय, ते एक नियोजन पाहिजे तुमच्याकडे. जर हे नियोजन नसेल तर मग काय होणार आहे? प्रॉब्लेम क्रिएट होणार आहेत. तुम्ही वेळेवर पोहोचू शकाल का? नाही. तुमचं जे निश्चित ध्येय आहे ते गाठू शकाल का? नाही. समजा उद्या तुम्हाला जायचं आहे मुंबईला, MPSCचं जे आपलं आयोगाचं कार्यालय आहे तिथं आयोगाच्या कार्यालयात जायचं, इंटरव्ह्यू आहे तुमचा आणि 11 वाजता तिथं पोहोचणं आवश्यक आहे. तुम्ही पुण्यात आहे, पुण्यातून तिथं तुम्ही पोहोचू शकाल का? शकता ना. पण कधी नियोजन केलं तर. नाहीतर चला ठीक आहे 11 वाजता जायचं ना, 10:30ला घरातून बाहेर पडूया आणि डायरेक्ट जाऊन पोहोचूया. शक्य आहे का? नाही शक्य. तशाच पद्धतीने नियोजन असणं गरजेचं असतं. आता ते एक शोकांतिक आहे म्हणा किंवा ते वस्तुस्थिती आहे ज्याला कोणी बदलू शकत नाही. आणि ती वस्तुस्थिती अशी आहे की बरीच मुलं या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये अभ्यास करतायत, पण ते भरकटलेले आहेत. भरकटलेले इन द सेन्स काय? नियोजन नाहीये, डायरेक्शन नाहीये, प्लॅनिंग नाहीये, काहीच नाहीये. आणि फक्त एकच आहे डोक्यात ध्येय की मी अभ्यास करतोय. कशाचा अभ्यास करतोय? ग्रुप बी चा करतोय, ग्रुप सी चा करतोय, राज्यसेवा करतोय, UPSC करतोय. पण नियोजन आहे का? नाहीये. नियोजनाशिवाय काही होणार आहे का? नाही. फक्त नियोजन असून चालतं का? आजपर्यंत आपण खूप वेळा अभ्यास केला ना. म्हणजे आपण साधारणपणे आपल्याला ज्या वेळेस पासून समजायला लागलं, म्हणजे आपण असं म्हणूया की 5वी 6वी पासून आपल्याला कळतं की अरे नाही अभ्यास करायचा, हे करायचं, आपल्याला एवढे विषय आहेत, एवढ्या गोष्टी असतात. ते तासिका बेसिस वगैरे त्यावेळेस पासून सुरू झालं ना आपल्याला. मग त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की नाही तिथं टाइम टेबल आहे. बरोबर आहे. शाळेचं जरी आपण उदाहरण घेतलं तर शाळेमध्ये आपला अभ्यासक्रम असं होतं का हो? 1 महिनाभर सलग एक शिक्षक येतात आणि एक विषय घेतात, इतिहास. दररोज यायचं, सकाळी 9 ते संध्याकाळी 4-5 पर्यंत जे काही वेळ आहे त्या वेळेपर्यंत फक्त इतिहासच चाललाय, इतिहासच चाललाय, असं होतं का? एवढे विषय आहेत. त्याच पद्धतीने जर विचार केला इथंही तसेच विषय दिसत आहेत. इथंही तारखा देतं आयोग. आयोगाने एक टेंटेटिव्ह शेड्यूल दिलं आपल्याला. त्या शेड्यूल प्रमाणे आपल्याला माहिती आहे, भले ते थोडं मागं पुढे होतं पण त्याच्यात जवळपास तरी त्या एक्झाम होतात. बरोबर आहे ना? का असं होतं की पूर्णपणे नाही, सारे नाही झालं, आता वर्ष 2 वर्ष एक्झामच नाहीये? हा, हे व्हायचं. म्हणजे कधी व्हायचं? 2010 पूर्वी हे अशाच घटना घडायच्या. म्हणजे या वर्षी 2004ला जर समजा तुम्ही पूर्व परीक्षा दिली तर त्याचा रिझल्ट यायचं तुमचं 2006-07 मध्ये. मुख्य व्हायची 7-8ला. त्यानंतर मग इंटरव्ह्यू आणि मग रिझल्ट. हे अशा पद्धतीने चालायचं. पण आता तसं होत नाही. आता काय होतं? आता आयोग ना तुमचा काय करतोय? डिरेक्टली शेड्यूल देतोय. त्या शेड्यूलला फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय. भले ते थोडं मागं पुढे होईल, पण किती फरक पडतो? साधारण महिना, 1.5 महिना, 2 महिने असा फरक पडतो. पण त्या शेड्यूल प्रमाणेच होतं. आता इथं नियोजन कसं करायचंय ते आता पहिलं लक्षात घेऊया. आता एक इमेज आहे. या इमेजमध्ये काय सांगितलेलं आहे? प्लॅन, प्रिपेअर आणि परफॉर्म. म्हणजेच काय? पहिला तुम्ही नियोजन करा. कोणकोणत्या गोष्टीचं नियोजन करायचंय ते सांगणार आहे. प्रिपेअर व्हायचं आहे आपल्याला, प्रिपरेशन करायचं आहे त्या गोष्टीचं. नियोजन केलं, प्लॅनिंग केलं, प्रिपरेशन केलं आणि त्यानंतर परफॉर्म करायचं. परफॉर्म करायचं म्हणजे काय? परीक्षा द्यायची.
आणि त्या परीक्षेमध्येच ह्या दोन गोष्टीचा कस लागतो आणि इथंच ठरतं की तुम्ही पुढच्या प्रवासाला जाणार आहे की परत तुम्ही इथून परत इथे येणार आहे. पण एक सांगतो मित्रांनो, बी प्रॅक्टिकली, हे मान्यच करा, जी लोक हा रूल फॉलो करतात ते नक्कीच इथं पुढे जाऊन काहीतरी अचीव्ह करतात. आलं लक्षात? नाहीतर बऱ्याच मुलांचं काय होतं माहिती आहे का, आता आपल्याला परीक्षेचा आपल्याला फॉर्मॅट माहिती आहे. काय फॉर्मॅट आहे? पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे. जर PSI करत असू तर फक्त इंटरव्ह्यू PSI ला आहे, बाकी ठिकाणी इंटरव्ह्यू कुठंच नाहीये. ओके, आपण काय करतोय, परीक्षेला मला ना PSI व्हायचंय, मला STA व्हायचंय, मला ASO व्हायचंय, अशी जी काही तुमची ड्रीम पोस्ट असेल ते डोक्यात आहे, समोर ठेवलंय ध्येय आणि सुरुवात केली अभ्यासाला. मग अभ्यासाचे टप्पे काय आहेत किंवा परीक्षेचे टप्पे काय आहेत? पूर्व परीक्षा आहे आणि मुख्य परीक्षा आहे. मग पहिला आपल्याला काय दिसतं? पूर्व परीक्षाच दिसते, एवढंच दिसतं. मुख्य परीक्षा त्याच्या पाठीमागे कुठेतरी असते. म्हणून आपण काय करतो, हा हे पूर्व परीक्षेचं सिलेबस आहे, आता मला काय करायचं, ही पूर्व परीक्षा घ्यायची आणि त्या पूर्व परीक्षेचा अभ्यास करतो. म्हणजे काय, तुम्ही इथं स्टार्ट केलं, इथं पहिला तुमचा गाडीचा पहिला गिअर टाकला, इथून सुरुवात केली, तुमची गाडी रडत खडत 6 महिन्याचा प्रवास करते, ती गाडी इथपर्यंत येऊन पोहोचते. मधला तुमचा टप्पा नाही झाला. कसा नाही झाला? प्रिपेअर केलं ना तुम्ही. कशासाठी केलं? पूर्वसाठीच केलं. इथं तुम्ही इथूनच सुरुवात केली, फक्त प्रीज करता, इथून गेला मेन्स पर्यंत पोहोचला आणि मेन्सला गेल्यानंतर परत काय झालं तुमचं, परत तुम्ही रिव्हर्स आला. प्री केली, चांगली केली, नाही असं नाही, प्री निघाली ही, पण पुढचं काय? फक्त पूर्वचे बादशाह व्हायचंय का आपल्याला? ते म्हणतात नाही, जसं फक्त ते कुठला तरी एक हिरो होता, त्या हिरोने काय केलं तर एकच त्याचा मूवी काहीतरी खूप सुपर हिट होता आणि त्यानंतर तो कधी चाललाच नाही. तो कुठं गेला कोणाला काय माहिती नाही, इतिहासात त्याचं नाव पुसलं गेलं. असं आपल्याला करायचं का? फक्त प्रीचे बादशाह. आणि मग परत काय करतो आपण? परत तीच चूक रिपीट करतो. पूर्व परीक्षा निघाली, मुख्यमध्ये आपण फेल झालेले आहोत हे लक्षात येतं, परत आपण काय करतो, परत येतो इथं आणि इथूनच सुरुवात करतो. म्हणजे काय, पूर्वच चालू करतो आपण. पण ते चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. का चुकीचं आहे ते पण सांगणार आहे. ओके, आता इथं काय करायचं, तुम्हाला नियोजन करायचंय वेळेचं, विषयांचं, त्या सिलेबसचं, या सर्व गोष्टीचं तुम्हाला इथे एक नियोजन करायचंय. ते नियोजन झाल्यानंतर मग पुढचा टप्पा काय असेल, प्रिपेअर. हा जो काही प्लॅन ठरलाय ना तुमचा, त्याची अंमलबजावणी इथं करायची. इथं प्रिपरेशन म्हणजे तुमची दुसरी स्टेप आणि त्यानंतर इथं असेल तिसरी स्टेप म्हणजे परफॉर्म करायचं. म्हणजे तुमचं जे काही फायनल आउटपुट आहे ते इथं मिळणार आहे तुम्हाला. ओके, आता हे टप्पे झाले. आता त्यानंतर आता आपल्याला नियोजन करायचं, बरोबर. आता मी काय तुम्हाला वेगळं काही सांगणार नाही. ज्या तारखा आहेत त्या तारखा, आपल्याकडे असणारा वेळ, या सर्व गोष्टींचा आपल्याला काय करायचं, एक समग्र आढावा घ्यायचा. आता जाहिरात येणार कधी? जाहिरातीमध्ये बरेच मुद्दे असतात. जाहिरातीमध्ये तुमची पूर्वची पण तारीख असते, त्यानंतर तुमचं मुख्यची पण तारीख असते. पण इथं आयोगाने काय केलेलं आहे, फक्त जाहिरात कधी येणार, पूर्व परीक्षा कधी होणार, हे दोन सांगितलेले. त्याच्या अगोदर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आयोगाने बरेच प्रयोग करून पाहिलेले आहेत, काही सक्सेस झाले, काही अनसक्सेसफुल झाले. आता सक्सेसफुल प्रयोगामध्ये इतर उदाहरणं देऊ शकतो आपण, पण अनसक्सेसफुल मध्ये हा एक उदाहरण आहे. काय उदाहरण आहे? पूर्वी काय केलं, स्वतंत्र एक्झाम व्हायच्या, नंतर आयोगाने काय केलं, गट ब आणि गट क याला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, बरोबर. आणि त्यानंतर परत आयोगाच्या लक्षात आलं की नाही, खूप लोड होतोय, खूप वेळ जातोय, त्यापेक्षा परत काय करूया आपण, गट ब ही स्वतंत्र ठेवूया आणि गट क ही स्वतंत्र ठेवूया. त्यामुळे आता इथून पुढे काय होणार आहे, गट ब ची स्वतंत्र एक्झाम होईल आणि गट क ची ही स्वतंत्र एक्झाम होईल, सेपरेट एक्झाम होईल. आलं लक्षात? आता गट ब ची जाहिरात कधी येणार आहे, जुलै 2025 ला. आणि त्याच ठिकाणी गट क ची जाहिरात कधी येणार आहे, तर सप्टेंबर 2025 ला. आलं लक्षात? म्हणजे साधारणपणे जवळपासच आहे, खूप काही अंतर नाहीये. महत्वाचा मुद्दा हा आहे की पूर्व परीक्षा कधी होणार आहे गट ब ची, तर साधारण 9 नोव्हेंबर 2025 आणि गट क ची 30 नोव्हेंबर 2025, म्हणजे एकाच महिन्यात होणार आहेत. ठीक आहे. आता त्यानंतर आयोगाने थोडीशी एक सावध भूमिका घेतलेली दिसते आपल्याला. आता इथं सांगणार आहे तुम्हाला, ही एक्झॅक्टली हेच होतं का ह्याच्यापेक्षा वेगळं काय होतं. एक जर तुम्ही विचार केला ना, तुमच्या असं लक्षात येईल की पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबरला होते. साधारणपणे पेपर ज्या दिवशी होतो आपला, त्या दिवसापासून 8 दिवसाच्या आतमध्ये फर्स्ट आन्सर की येते.
एमपीएससी 2 आन्सर की देतं. फर्स्ट आन्सर की येते. फर्स्ट की आल्यानंतर पुढे काय होतं तर साधारणपणे महिन्या ते 1.5 महिन्याचा कालावधी आपण गृहीत धरायचा की जिथं सेकंड आन्सर की येते. 9 नोव्हेंबर इथून काय झालं 8 दिवसामध्ये आपली फर्स्ट की आली, म्हणजे साधारणपणे आपण 15 नोव्हेंबर गृहीत धरूया. बरोबर, 15 नोव्हेंबर झालं. 15 नोव्हेंबर पासून आपण 15 डिसेंबरचा कालावधी गृहीत धरूया की जिथं काय होईल सेकंड आपली की येणार आहे 15 डिसेंबरला. 15 डिसेंबर किंवा 20 डिसेंबर गृहीत धरूया आपण. 20 डिसेंबरला सेकंड की आली. सेकंड की आल्यानंतर साधारणपणे 8 दिवसामध्ये आयोग काय करतं आपला रिझल्ट जाहीर करतं, म्हणजे कट ऑफ जाहीर करतं. ओके, 20 डिसेंबर नंतर समजूया की आपण एक 27, 28 किंवा 30 डिसेंबरला 31 डिसेंबर सेलिब्रेट करायचं आहे. आयोगाने ठरवलं. जे खुशी आहेत त्यांनी खुशीमध्ये सेलिब्रेट करा, जे गममध्ये ते गममध्ये सेलिब्रेट करा, पण तुम्ही काय करा 31 डिसेंबर सेलिब्रेट करा. ज्या दिवशी आपला रिझल्ट येईल त्याच दिवशी त्या दिवसापासून साधारणपणे 20 ते 25 दिवसाचा कालावधी दिला जातो आपले मुख्य परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी. म्हणजे जानेवारी आला. जानेवारीचे समजूया आपण की मेन्ससाठी आपल्याला काय लास्ट डेट आहे. त्या लास्ट डेट पासून आपल्याला काय करायचं आहे साधारण 2 महिने गृहीत धरायचे आहेत की ज्या 2 महिन्यानंतर आपली मुख्य परीक्षा असणार आहे मेन्स. ओके, ते साधारणपणे जानेवारी गेला, फेब्रुवारी गेला, मार्चच्या एंड आला. मार्चच्या एंड पर्यंत आपली काय होणार आहे मेन एक्झाम होणार आहे. आलं लक्षात. हे झालं सूक्ष्म नियोजन. आणि हे कधी येतं आपल्याला, हे पूर्ण प्लॅनिंग जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर ते लक्षात येतं. आयोगाने भले अंदाजे देऊया, पण एक लक्षात ठेवा, याला जर टार्गेट मानलं या डेटला तर साधारणपणे आपली मार्चमध्ये काय होणार आहे मुख्य परीक्षा होणार आहे. आणि सेम लॉजिक इथंही तुम्ही लावू शकता. ओके, आता तुम्हाला आणखीन एक इथं प्लस पॉईंट होतोय. यदा कदाचित समजा तुमचा जो काही परफॉर्म आहे तो एक्झाम मध्ये व्यवस्थित नाही होऊ शकला तर तुमच्याकडे एक प्लॅन बी राहू शकतो, तो म्हणजे ग्रुप सीचा. ओके, कमी समजायचं नाही, कुठलीही पोस्ट मिळो, पोस्ट ते पोस्ट असते हे लक्षात ठेवा. बरीच उदाहरणं आपण अशी घेऊ शकतो की ज्यांनी काय केलेलं माहिती आहे का, छोट्या छोट्या पोस्ट काढल्या. आता हे उदाहरण थोडीशी वेगळी आहे, म्हणजे तुम्ही म्हणाल की सर हे आदर्श मानायचं का आम्ही. आता ज्या लोकांनी सुरुवात केली UPSC MPSCला पण प्लॅन नाही आहे, व्यवस्थित नियोजन नाही आहे, अभ्यासाची कमतरता आहे, गायडन्स नाही आहे, बरेच प्रॉब्लेम आहेत त्यांच्याकडे, मग ती लोक परत काय होतात डाऊन 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 होत येतात आणि परत खालून मग वरती सुरुवात करतात. पण हा कालावधी खूप मोठा आहे. आलं लक्षात. ते म्हणतात ना आपण की माणसाला 2 गोष्टी शिकवतात, एक असतो शिक्षक आणि दुसरा असतो अनुभव. फक्त या दोघांमध्ये फरक काय असतो माहितीये, शिक्षक हा स्वतःचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो, जो त्याने 10-15 वर्ष जे काही असेल ते मिळवलेले असतील ते. आणि स्वतः जर अनुभवातून शिकायचं असेल तर मग भले मग आपण पण ते पंचवार्षिक योजना वगैरे सुरू करायला पाहिजे. म्हणजे 5 वर्ष समजून घेण्यात गेले, 5 वर्ष पास होण्यात गेले आणि पुढच्या 5 वर्षामध्ये मग ठीक आहे बघूया मिळाली तर पोस्ट घेऊया असं होतं. तर तेच त्या भानगडी करायच्या नाहीत. म्हणजे एक क्लिअर आता आपल्याला लक्षात आलं. आजची तारीख किती आहे 15 जानेवारी. काल मकर संक्रांती झाली, तिळगुळ खाल्लं, आता काय करायचं गोड सुरुवात करायची आज आपल्याला. ओके, तर हे नियोजन करायचं आपल्याला. ओके, आता कालावधी मुख्य परीक्षा याच्याकडे जायचं आहे, पण काही उदाहरणं पाहूया. आता थोडंसं आपल्याला इंटरेस्ट असतो ना, शाळेत असताना पण आपण गोष्टी ऐकलेल्या आहेत, पण आताही वाटतं एखादी गोष्ट ऐकायला मिळाली तर चांगलं आहे. फक्त शाळेतल्या गोष्टी एंटरटेनमेंट होत या दृष्टिकोनातून होत्या, पण आताच्या काही गोष्टी कशा आहेत माहिती आहे का, काहीतरी आयुष्याला कलाटणी देणाऱ्या असतात. अशी जी गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, ज्यावेळी अफझल खानांचा वध केला. ओके, माहिती आहे ना की तो घटना काय केलं हो शिवाजी महाराजांनी, कशा पद्धतीने तो वध केला होता. वाघनखे घातले आणि ते अफझल खानाने मिठी मारली, त्याने पहिला वार केला, मग शिवाजी महाराजांनी काय केलं तर ते वाघनखं काढून त्याचा कोतळा बाहेर काढला. ही साधारण आपल्याला घटना माहिती आहे. पण त्याच्या पाठीमागं काय घडलं होतं ते माहिती आहे का, पडद्यामागच्या ज्या गोष्टी म्हणतो ना आपण ते माहिती आहे का काय घडलं होतं. अफझल खान तो भले ठीक आहे 6-7 फुटाचा उंच होता, धिप्पाड होता, आपले छत्रपती त्याच्यासमोर म्हणजे खूप छोटे वाटायचे, देहबोली खूप छोटी होती त्यांची, तेही मान्य करू. ज्यावेळी अफझल खान
आपल्या स्वराज्यावरती चालून आला, त्यावेळी त्याच्यासोबत सुमारे 12 लाख अश्वदळ होतं. अश्वदळ म्हणजे घोड्यावर स्वार असणारे जे सैनिक आहेत ते होते. 10,000 पायदळ होतं. साधारणपणे 800च्या जवळपास तोफा होत्या. त्यामध्ये परत वेगवेगळं डिव्हायडेशन होतं. तर एवढं काही ते आपल्यासोबत जामानोमा घेऊन सोबत आला होता. का? तर फक्त एकच ध्येय होतं त्याचं, की महाराजांना अटक करायची आहे आणि त्याला आदिलशहाकडे विजापूरला घेऊन जायचं आहे. ही बातमी महाराजांना कळाली. तो येतोय, महाराज गडावरतीच आहेत. महाराजांना चिंता एकच, त्याच्याकडे एवढं सैन्य आहे, आपल्याकडे तर सैन्यच नाहीये. त्याचा मुकाबला करायचा कसा? पळून तर जायचं नाहीये, पाठ दाखवायची नाही शत्रूला, त्याचा खात्मा करायचा आहे, परंतु थोडंसं वेगळ्या पद्धतीने. महाराजांनी नियोजन करायला सुरुवात केली. साधारणपणे तो अफजल खान यायला 2-1 महिन्याचा कालावधी लागला. त्या 2-1 महिन्यामध्ये महाराजांनी पूर्णपणे त्याची सूक्ष्म माहिती काढली. आता तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, अनुभव येतो पण आपण शिकत नाही. एखाद्या दिवशी जर आपण खूप तिखट खाल्लं, आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतो. जागरण झालं, ऍसिडिटीचा त्रास होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता का व्यवस्थित? अभ्यास सोडा, दुसरं काही काम करू शकता का व्यवस्थित? नाही. म्हणजे आपली प्रकृती ही काय करते, आपलं दिवसभराचं जे काही रुटीन आहे त्याच्यावरती इफेक्ट करते. साधं सिंपल आहे. महाराजांनी काय केलं, तो खातोय काय, त्याचं दिवसभराची दिनचर्या काय आहे, त्याचं डेली शेड्यूल काय असतं, तो कुठल्या कुठल्या गोष्टी करतो, कुठल्या गोष्टी टाळतो, ह्या सर्व गोष्टींचं काय केलं त्यांनी, एक निरीक्षण केलं. आणि त्यावरून मग परत त्यांनी ठरवलं की माणसाला ज्यावेळी पित्त प्रकृती जास्त आहे, जे आपण म्हणतो ना शीघ्रकोपी, खूपच सेन्सिटिव्ह आहे, 2 मिनिटात लगेच राग येतो, त्याला म्हणलं ना एखाद्याला काय रे काय बघतो म्हणलं की तो येऊन कानाखाली मारतो, अशा टाईपची माणसं शीघ्रकोपी. पण तोही हुशार होता. ते म्हणतात ना, एखादी व्यक्ती महान कधी होते तर ज्यावेळी तुल्यबळ शत्रू पण असतो त्यावेळी. तोही तसाच होता. त्यालाही माहिती होतं की इथं आपण हातघाईवर येणं गरजेचं नाहीये, इथं शांततेनेच हा मुद्दा आपल्याला हाताळणं गरजेचं आहे. म्हणून तोही शांत होता. त्यानेही एवढा वेळ महाराजांना का दिला, तर त्याला माहिती होतं की जर आपण काही चुकीचं पाऊल उचललं तर नक्की हा शिवाजी जो आहे तो आपल्यासोबत दगाफटका करेल. बरोबर आहे. आणि महाराजांना माहिती होतं की तोही मुरलेला खेळाडू आहे, त्यामुळे आपणही शांत राहणं गरजेचं आहे. महाराजांनी त्याच्या सहनशक्तीची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. भेटायचंय, नाही भेटायचंय, आज माझी तब्येत ठीक नाही, उद्या मी भेटू, परवा भेटू, नंतर भेटू, बघू कधीतरी. आपल्यासोबत जर असं झालं, आता मी तुम्हाला म्हणालो की तुम्ही म्हणालात सर आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे आणि आम्हाला वेळ द्या, मी म्हणालो ठीक आहे आपण परवा भेटू. परवा तुम्हाला वेळ दिला, परवा तुम्ही फोन केला सर आज येऊ का आम्ही, मग मी म्हणालो नाही आणखीन 2 दिवसांनी या. मी असं जर हे गोष्टी पुढे ढकलत राहिलो, तुम्ही एक दिवशी काय म्हणाल, खड्ड्यात गेला तो सर, जाऊ दे आपण जाऊ दुसरीकडे. होतं ना असं, साधं सिंपल आहे, मेंटॅलिटी असते माणसाची. महाराजांनी काय केलं, त्याचा या गोष्टीची परीक्षा घेतली. तरीही तो डगमगला नाही, पण शेवटी तोही माणूस आहे, तोही वैतागला आणि म्हणला नाही चला भेटायलाच जायचं. पण त्याच्या अगोदर परत महाराजांनी जे काही त्याचं सूक्ष्म नियोजन केलं होतं ना, की तो खातोय काय, काय करतोय, कुठल्या गोष्टी करतोय, त्याला ना महाराजांनी ज्या मसालेदार गोष्टी आहेत त्या खाऊ घालण्याचा प्रयत्न केला. आता महाराज काय स्वतः नाही गेले, महाराजांनी काय केलं, जो आचार्य होता त्या आचार्याला फोडलं, फितुरी केली, त्याला सांगितलं की हे गोष्टी अशा पद्धतीने बनव, जेणेकरून काय होईल, त्याची पित्त प्रकृती जागी होईल, तो शीघ्रकोपी होईल, त्याला लगेच पटकन राग येईल. आणि घडलं तसंच. तो शेवटी एका दिवशी वैतागून काय म्हणला, तो यायला तयार नव्हता प्रतापगडाच्या खाली, नाही नाही म्हणायचं, तुम्हीच इकडे या, तुम्हीच इकडे या. पण त्याला बऱ्याच गोष्टी हे अशा केल्या आणि त्याचे पेशन्स म्हणजे जी काही सहनशक्ती आहे त्याची परीक्षा घेतल्यानंतर मग तो म्हणाला की नाही ठीक आहे आता जाऊ दे, काय भले व्हायचं ते होऊ दे, मी जातो आणि भेटतोच एकदाच आणि पकडून त्याला घेऊनच जातो, हे ठरवूनच आला होता तो. पण का महाराजांनी का त्याचा वध करू शकले, का त्याला तेवढ्या सैन्यातून बाहेर काढू शकले, त्या अशा घनदाट जंगलामध्ये का घेऊन येऊ शकले, तर नियोजन केलं होतं त्यांनी. जर नियोजन नसतं तर आज इतिहास वेगळाच काहीतरी असता. बरोबर आहे. पण इतिहास वेगळा नाही झाला का, तर युगपुरुष होते. छत्रपती म्हणजे काही ते म्हणतो ना आपण की शतकातून कित्येक तरी वर्षातून एखादी व्यक्ती अशी घडते, म्हणून तर आपण आज प्रत्येक पावलावरती महाराजांचं नाव घेतो. बरोबर. मग फक्त नाव घेऊन नाही चालणार. मी म्हणालो छत्रपती शिवाजी महाराज की, तुम्ही काय म्हणणार जय, एवढ्यावर चालेल का, नाही. माझं असं म्हणणं आहे, थोर व्यक्ती कुठलीही असो, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो किंवा महात्मा गांधी असो,
यांच्या जीवनातून काहीतरी शिकलं पाहिजे. नाहीतर आजकालची पिढी आपण बघतोय कशावरती शिकते, कशाचं अनुकरण करते, ते इंस्टाग्रामवरती चालणाऱ्या रील्स. खरंच आहे, तुम्हाला सांगतो ना, पेशन्स अजिबात राहिलेलं नाहीयेत. म्हणजे बऱ्याच लोकांचं असं एक इच्छा आहे, कुठेतरी त्यांना असं वाटतं की आमचा अभ्यासही कसा व्हावा, तर त्या रील प्रमाणे हवा. म्हणजे एक रील बघितलं, हा काय आहे, हा हे सांगितलं ना, ओके ठीक आहे, माझ्या लक्षात ठेवलं मी. परत एक रील पाहिलं, परत बघितलं, परत लक्षात ठेवलं. होत नाही. पहिला ना, सर्वात महत्वाचा एक तुम्हाला सांगतो, ह्या परीक्षेला ज्यावेळी तुम्ही डिसिजन घेतला त्यावेळेस तुम्ही एक खूणगाठ बांधून सोबत ठेवायची की पेशन्स, संयम खूप महत्वाचं आहे. गौतम बुद्धाची मूर्ती नेहमी समोर ठेवायची, कारण त्या व्यक्तीने हाच संदेश दिला, शांत राहा, संयम बाळगा आणि पुढे चालत राहा, यश नक्की मिळेल तुम्हाला. संयम बाळगला पाहिजे, संयमाशिवाय काही होत नाही. काय होतं लक्षात घ्या, हे स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये काय असतं, जो नियोजन करतो तोच पुढे जातो, जो नियोजनाशिवाय लढतो तो मागेच पळून जातो. ओके, सो नियोजन महत्वाचं आहे. आता कालावधीचा आपण विचार करूया. कालावधी आता दोन प्रकारे आपल्याला काढता येतो. पहिला आहे तो म्हणजे की दिवसांमध्ये. जर दिवसांमध्ये एक्झॅक्ट जर आपण काउंट केलं, म्हणजे आजच्या दिवसापासून जर 9 नोव्हेंबर पर्यंतचा आपण कालावधी गृहीत धरला, तर साधारणपणे आपल्याकडे 290 दिवस राहतात आपल्याकडे. ओके, 290 दिवस राहतात. परंतु यामधले आपण दिवस सोडूया, जानेवारी पूर्ण महिना सोडूया आणि त्यानंतर आपला जो काही नोव्हेंबरचा महिना आहे, 9 दिवस आहेत, तेही सोडूया. आता महिन्यावरती आपण काउंट करूया. जर महिन्यावरती आपण काउंट केलं तर आपल्याकडे किती दिवस राहतात, 9 महिने राहतात आपल्याकडे. 9 महिने राहतात आपल्याकडे, बरोबर. आता या 9 महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही पूर्व परीक्षाही करायची आणि मुख्य परीक्षाही करायची, बरोबर. दोन्ही गोष्टी करायच्या. बरेच लोक म्हणतील, अरे म्हणजे पहिला होतं, आताही तेच आहे, इथून पुढेही तेच राहणार आहे. फक्त काय माहिती आहे का, योग्य मार्गदर्शक भेटला तर तोच सांगू शकतो की 1 वर्षामध्ये एवढ्या गोष्टी होऊ शकतात. नाहीतर मग बाहेर तुम्हाला गाईड करणारे बरेच लोक आहेत, ते सांगतील तुम्हाला नाही. अरे 1 वर्ष सिलेबस समजायला लागतं, मग तू काय करणार, 2 वर्ष अभ्यास करणार, मग 3ऱ्या वर्षी तू काय करणार, पूर्व परीक्षा पास होणार आणि मग 5व्या वर्षी काय होणार, तू मेन्स पास होणार, तिथंही तुझं सिलेक्शन नाही होणार, मग 6व्या वर्षी तू काय होणार, तर अधिकारी होणार. पण मी म्हणालो, मी ज्या गोष्टी सांगतोय त्या पद्धतीने जर तुम्ही केलं, मी माझ्याकडून 100% गॅरंटी देईन. पण स्टार मार्क असतं ना ते प्रत्येक ह्याच्यावरती, स्टार मार्क. का स्टार मार्क, पण मी ज्या गोष्टी ज्या पद्धतीने सांगतोय, जशा मला हव्यात तशा जर तुम्ही केल्या तर मग मी मात्र 100% गॅरंटी देतो. परंतु तुम्ही मला इथं सांगताय की सर झालं बरं का, अरे वा व्हेरी गुड, प्रश्न विचारला. नाही सर, ते तुम्ही प्रश्न विचारताय ना म्हणून मला कन्फ्युजन होतं. बरं ठीक आहे, आपण टेस्ट घेऊया. मग टेस्ट घेतली, नाही सर ते काय झालं, माझी आज मनस्थितीच नाही हो, त्यामुळे मला टेस्टमध्ये मार्क्सच नाही मिळाले. हे अशी कारणं देतो, एक्सक्यूज देतो आपण. पण एक लक्षात घ्या, तुम्ही मला फसवत नाही, तुम्ही स्वतःला फसवताय. आणि जो व्यक्ती स्वतःला फसवतो ना, ना तो दुसऱ्याला फसवू शकतो, नाही आयुष्यात काही करू शकतो. आलं लक्षात. त्यामुळे फसवेगिरी करायची नाही, दिवसाचं व्यवस्थित नियोजन करायचं. पहिलं काम काय असेल, तुमचं वेळ ठरवा. दिवसभरामध्ये तुम्ही कॉलेज करताय का, नाही, कॉलेज पूर्ण झालेलं आहे, आपण फुल टाइम आता काय करणार आहोत, तर अभ्यासच करणार आहोत. किती वेळ मिळू शकतो आपल्याला, साधारणपणे एक ॲव्हरेज आपण असं पकडूया, 10 तास मिळतोय. 10 तास हे तुमच्याकडे दिवसभराचे आहेत की ज्या 10 तासामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त अभ्यासच करायचा आहे, अभ्यासाव्यतिरिक्त दुसरं काही करायचं नाहीये. आलं लक्षात. म्हणजे 10 तासाचं तुम्ही कसं नियोजन करणार, किती विषय घेणार, आपल्याला विषय किती आहेत, 8 विषय आहेत, बरोबर. त्या 8 विषयांपैकी मग तुम्ही काय करणार,
आवडता विषय घेणार की ना आवडता विषय घेणार, की आपलं आयोगानं जो काही सिलेबस दिलेला आहे, सिलेबस ओपन करायचा. हां, पहिला काय सांगितलं, हिस्ट्री सांगितलं. ओके चलो हिस्ट्री लेके आओ 2 बुक, चलो शुरू करते पढ़ने को. चालेल का? नाही बरं ठीक आहे, तेही घेतलं. मग परत काय केलं, एक भलं मोठं मार्केटमध्ये जायचं, एक डोक्यात बसलेलं असतं. जेवढं मोठं पुस्तक तेवढं काय असतं, त्यामध्ये डाटा खूप असतो आणि मार्क्स मिळण्याचे चान्सेस खूप असतात. मग काय करणार, मोठं पुस्तक द्यावं चांगलं, ते चांगलं दिसते, कव्हर पेज चांगलं आहे बघा त्याचं. नाही मी बघितलं होतं, एक जण वाचतोय, नाही तेच पुस्तक द्या मला. नाही नाही त्याच्याकडे नाही, ते काही वाटत नाही एवढ्या विषयी, दुसऱ्याने एक नवीन पुस्तक आणलंय ते घ्या. अशी 2-3 पुस्तकं जमा करणार आणि सकाळी 9 वाजता सुरुवात केली ते रात्री जे काही असेल 8-10 पर्यंत ते तुम्ही काय केलं, इतिहास. आणि जर तुम्ही इतिहास वाचत राहिलात तर तुम्ही एक दिवस इतिहासात जमा होऊन जाल. असं का म्हणतोय मी, चुकीची पद्धती अवलंबतोय आपण. ज्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे त्या पद्धतीने अभ्यास करतोय का, नाही करत. अभ्यासाची एक योग्य पद्धती आहे. हे जे आपलं ब्रेन आहे ना, हे नारळ जे दिसतं वर, त्याला काळे केस आहेत, त्याच्या आतमध्ये मेंदू आहे, त्याचं पण एक सायन्स आहे, त्याची पण काहीतरी डिमांड आहे. त्याला पण जे खाद्य देतोय ते व्यवस्थित पुरवलं पाहिजे. तुम्हाला जर सांगितलं जेवण कर आणि जेवण करत असताना तुम्हाला गव्हाचं पीठ, कच्ची डाळ, ग्लासभर पाणी, चिमूटभर मीठ, चिमूटभर मिरची असं दिलं, खाल का तुम्ही? व्यवस्थित तुम्ही बनवून त्याच वेळी खाता ना. आणि ज्यावेळी आपलं पोट भरतं, पोट भरल्यानंतर ओव्हर तुम्ही खाता का? ऍक्सेप्ट नाही करत. जरी जबरदस्तीने खाल्लं तर मग व्हायचे ते प्रॉब्लेम होतात, बरोबर. सो या अभ्यासाचं, या वेळेचं नियोजन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. मग ती पूर्व परीक्षा असो की मुख्य परीक्षा असो. आता या 9 मध्ये परत आपण काय करूया, साधारणपणे 4-1 महिने किंवा 5 महिने आपण ऍड करूया. किती वेळ राहतो आपल्याकडे मग परत? 4 महिने, 9 महिने हे आले आणि हे 5 पकडूया आपण. 4 आणि 5 सॉरी 9 आणि 5 14 झाले. म्हणजे साधारणपणे 14 महिने आपल्याकडे आहेत मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला. 14 महिने आपल्याला मिळतात, बरोबर. पण त्याच्या अगोदर आपल्याकडे हे टार्गेट आहे, हे टार्गेट आहे आणि हे टार्गेट किती दिवसात बसवायचं ते पण पाहायचं आहे आपल्याला. आता मी तुम्हाला म्हणणार आहे की पूर्व आणि मुख्य परीक्षा आपल्याला फक्त 6 महिन्यात कंप्लीट करायची आहे. आता पायाखालची जमीन सरकली, विजा कडकायला लागल्या, अरे त्राहिमाम त्राहिमाम, हे कसं काय शक्य आहे, हे कसं काय शक्य आहे, माणूस काय सटकला काय, काय पण सांगायला लागलाय, असं कसं बोलतोय, अरे 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 6 महिन्यामध्ये कंप्लीट करायचंय. तुम्ही म्हणाल सर हे अति होतंय. अति होत नाही, नियोजन करतोय मी. आलं लक्षात? नियोजनपूर्वक बोलतोय. कुठलीही गोष्ट मी बाहेर जाऊन नाही बोलत, कुठलीही गोष्ट मी आत येऊन नाही बोलत. जे काही बोलतोय ते नियोजनानुसार बोलतोय. ओके. आता हे झालं नियोजन, की एवढ्या एवढ्या दिवसात मला हे करायचंय, माझ्याकडे 10 तास वेळ आहे, साधारणपणे माझ्याकडे 14 महिने असणार आहेत. 14 महिन्यामध्ये मला काय काय करायचं आहे, पूर्व प्लस मुख्य परीक्षा दोन्हीचं प्रिपरेशन करायचं आहे. मुख्यचं थोडंसं सिलेबस सेम दिसतो पण विषय थोडेसे वेगळ्या पद्धतीने हाताळलेले आहेत. पूर्वमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीने हाताळलेलं आहे. 6 महिन्यामध्ये हे सांगता येतं की एवढं एवढं करायचं आहे. आपला क्लास किती दिवस चालेल ते पुढे येईलच. ओके. आता हे झालं, वेळ कळाली आपल्याला. आता पुढचा मुद्दा, आता सुरुवात कशी करायची, हरिओम कुठून करायचं, श्री गणेशा कुठून करायचं ना. आता अभ्यासाला सुरुवात, आता मी तुम्हाला सांगितलं की हे करा. आता हे आपण आजचं लेक्चर झालं, ऑनलाईन वाले असेल तुम्ही असाल, तुम्ही काय करणार, आता घरी जाणार, पहिला सिलेबस काढणार, सिलेबस घेतला, वाचून काढणार, वाचून काढलं, तुमचं एक टाइम टेबल बनवणार, टाइम टेबल बनवलं, त्या पद्धतीने मग अभ्यासाला सुरुवात करणार, बरोबर. पण लक्षात घ्या, पहिला टप्पा सर्वात महत्वाचा, भले तुमची पोस्ट कुठलीही असो, म्हणजे ड्रीम पोस्ट कुठलीही असो, पण तुमच्या मनामध्ये एक मुद्दा असतो की मला या परीक्षेला प्रिपेअर व्हायचं आहे, या परीक्षेची मला तयारी करायची आहे, तर त्याचा एक्झॅक्ट अभ्यासक्रम काय आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. MPSC सिलेबस गुगलला सर्च करा, आयोगाची डायरेक्ट वेबसाईट येते, तिथं जाऊन ग्रुप बीचा ग्रुप सीचा सेम सिलेबस आहे. प्रीचा सिलेबस मेनचा सिलेबस डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर पहिला तो सिलेबस वाचून घ्या, स्टार्ट टू एंड, विथ
जे काही त्यांचे नियम आहेत त्या नियमासह सर्व वाचून घ्या. सिलेबस वाचल्यानंतर मग तुम्हाला कळतं की कुठले कुठले विषय आहेत. बऱ्याच लोकांचा गोंधळ उडतो. बरेच लोक काय करतात, मला ह्या परीक्षेची तयारी करायची आहे आणि ते काय करतात, समाजशास्त्राचं पुस्तक घेऊन वाचायला बसतात किंवा मानसशास्त्राचं पुस्तक घेऊन वाचायला बसतात. चालेल का? जो विषय आहे आपल्याला तोच विषय आपल्याला अभ्यासायचा आहे. म्हणजेच काय महत्वाचा मुद्दा की अभ्यासक्रम वाचणं आणि अभ्यासक्रमाची हार्ड कॉपी आपल्या जवळ ठेवणं. हार्ड कॉपी नसेल जमत तर सॉफ्ट कॉपी ॲटलिस्ट आपल्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये असणं गरजेचं आहे. ती आपल्या जवळ ठेवा. मग सुरुवात करूया याच्याकडे. आता विषय एक वेळेस नजर टाकून बघा. मी मुद्दाम होऊन एकाच ठिकाणी पूर्व आणि मुख्य हे एकत्र घेतलेलं आहे. थोडंसं बघा व्यवस्थित. मी थोडंसं बाजूला होतो. ऑनलाईन बघून घ्या, व्यवस्थित लक्ष द्या. वाचला? काय दिसतं? का असं घेतलंय मी? डिझाईन करायची होती म्हणून घेतला का काहीतरी आपलं वेगळं काहीतरी करू म्हणून? तुमचा पहिला टप्पा सांगा मला आता. काय कारण असेल? लॉजिक काय आहे? असं काय घेतलं असेल मी सिलेबस? विषय असे काय घेतले? काय दाखवायचं मला? काय मला तुम्हाला हे करायचं? हिंट काय द्यायचे? काय वाटतं? हिंट काय आहे? पझल आहे, गेम आहे आता हे एक, आणि ते हिंट देतोय तुम्हाला. काय दिसतंय? पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, कॉमन सिलेबस दिसतोय, कॉमन सब्जेक्ट दिसतायत, बरोबर आहे. आणि मध्येच पेपर 1 दिसतोय आपला, पेपर 2. 2 पेपर आहेत आपल्याला, लक्षात ठेवा. पेपर 1 आणि पेपर 2. ओके. मेन्सला पूर्वला हा सिलेबस आहे, हा पूर्वचा. आणि हा जो पार्ट असेल तो काय असणार आहे? मुख्य परीक्षेचा. थोडंसं बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अरे GS2 जो आहे किंवा पेपर 2 जो आहे त्याचा सिलेबस आणि पेपर 1 म्हणजे आपलं पूर्व परीक्षा प्रिलिम एक्झामचा जो काही सिलेबस आहे तो ॲज इट इज सेमच दिसतोय. फरक काय राहतो? डेप्थची. जी काही डेप्थ आहे, जी काही खोली आहे त्या विषयाची, त्याचा फरक राहतोय. मग एक विचार करा, जर आपण ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित करण्याचा प्रयत्न केला तर चालू शकतं का हो? ऑब्विसली चालू शकतं. मग कुठलं पहिला घ्यायचं आता ते महत्वाचं आहे. खरी मज्जा आता इथं सुरू होते. आपण काय सांगितलं मगाशी, काय पाहिलं होतं आपण की अरे नाही, आपण काय करतोय, नेहमी उठतोय पूर्वच करतोय, नेहमी उठतोय पूर्वच करतोय. आपण मुख्य परीक्षेचा कधी विचारच नाही केला. आणि मुख्य परीक्षा ही असा सिलेबस घेऊन येते की ज्याची डेप्थ ही जास्त आहे. म्हणजेच काय, तुमचा विषयाचा तो अभ्यास जो आहे तो जास्त होतो. मग भले तो कुठलाही असो, इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, सामान्य विज्ञान, कुठलाही विषय असो. आलं लक्षात? वेगळं काय दिसतं? RTA आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हे 2 छोटेसे कायदे आहेत. म्हणजे तुम्ही जर ठरवलं तर एका दिवसामध्ये हे दोन्ही पूर्ण होऊन जातील. प्रश्नांचा जर विचार केला तर साधारणपणे 1-2 प्रश्न येऊ शकतात. आलं लक्षात? येतीलच असं नाही, येऊ शकतात. कारण हे एवढे विषय आहेत ना की तेवढ्यामध्ये याचा नंबर कुठं आणि कधी लागेल माहिती नाही. आता महत्व पाहूया आपण थोडंसं. आता बऱ्याच पद्धतीने नियोजन केलं जातं. महत्व याला तर आहेच, बरोबर आहे. पण याला महत्व आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करून चालतं का? तुम्ही भले पूर्व पास व्हाल पण त्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे आणि तुमच्याकडे वेळ किती राहतोय? साधारण 2-3 महिने राहतोय. मगाशी मी सांगितलं तसं 2-3 महिन्यामध्ये याची डेप्थ लेवल गाठणं आणि प्लस मराठी इंग्रजी सोबत करणं शक्य आहे का? नाहीये. 400 मार्काची आपली मुख्य परीक्षा होते, ज्याच्यामध्ये 200 मार्क्स हे एकट्या या मराठी आणि इंग्रजीला आहेत आणि 200 मार्क याला आहेत.
आता बघू स्मार्ट वर्क कसं असतं. तुम्ही कुठल्या विषयाला महत्व द्याल, याला द्याल का याला द्याल, मराठी इंग्रजीला द्याल. ओके, आता मी म्हणत नाही, मी सांगतोय म्हणून महत्व द्या, माझी अजिबात तशी इच्छा नाहीये. मी असं म्हणेन आयोग सांगतोय म्हणून तुम्ही याला महत्व द्या. आयोग कुठं सांगतोय, प्रिव्हियस इयरचे तुम्ही रिझल्ट जर पाहिले, मागचा STI असो, PSI असो, ASI असो किंवा दुय्यम निबंधक असो किंवा कुठलाही रिझल्ट घ्या, तुम्हाला एकच लक्षात येईल की अरे ज्याला मराठी आणि इंग्रजीमध्ये चांगला स्कोर आहे ना त्याचा 100% रिझल्ट येतो, त्याचा 100% रिझल्ट येतो. आता उदाहरणार्थ सांगतो, STI ला टॉपर आलेल्या राज्यामध्ये आपल्या, त्याला मराठी इंग्रजीमध्ये 173 मार्क होते. सर हे असं कसे मार्क मिळतात हो त्यांना, येतं ना लगेच परामध्ये प्रश्न, कसं काय एवढे मार्क्स मिळतात 200 पैकी 173, अरे जोक आहे का. आणि इकडे विचार केला तर साधारणपणे 150 पावणे 200 पर्यंत जातात, 100 म्हणजे 150 ते 160 पर्यंत. कारण टोटल किती झाले, 150 आणि 170 किती होतं, 150, 300 आणि वरचे 20, बरोबर 324 वगैरे टॉपरचा स्कोर होता, 324 वगैरे टॉपरचा स्कोर होता. म्हणजे काय, इथं आणि इथं. आता तुम्हाला मी एक गोष्ट आणखीन एक यामध्ये एक मज्जा सांगतो, मज्जाच बोलूया आपण याला. आता ती मज्जा काय माहिती आहे का, इथं ना आयोग तुम्हाला कधीही वर घेऊन जाऊ शकतो आणि इथं कधीही खाली घेऊन शकतो. असं काय म्हणतोय, हे GS म्हणतो ना ज्याला आपण, जनरल स्टडीज, खूप एक समुद्र आहे, मोठा असा महासागर आहे, अथांग असं, त्याला बंधन नाहीये. नुसतं भूगोल म्हणालात तुम्ही, भूगोलाला मर्यादाच नाहीयेत. इतिहास म्हणालात, इतिहासाला मर्यादाच नाहीयेत. पण मराठी म्हणालात मर्यादा आहेत, इंग्रजी म्हणालात मर्यादा आहेत, त्याच्या बाहेर जाताच येत नाही. एका चौकटीमध्ये असणारा सिलेबस आहे इथं, आणि तुम्हाला काय करायचं, तेवढाच करायचं आहे आणि मार्क्स घ्यायचे. पण मुळात चूक काय होते माहिती आहे का, तुमचे जे मित्र असतील, कोणी मैत्रिणी असतील, सिनियर असतील, त्यांना तुम्ही विचारा, त्यांच्यासोबत डिस्कस करा की अरे तू 2 वर्ष झाला अभ्यास करतोय, तू मराठी इंग्रजीचा अभ्यास कधी केला का रे. त्याची रिएक्शन काय असेल माहितीये, येडाय का रे म्हणणार, कशाचा अभ्यास करतोय तू. नाही मी आता ग्रुप बीचं करावं असा विचार चाललाय. अरे शान्या, प्री पास हो मग त्याचा अभ्यास करायचा, इथं प्री निघणार, मराठी इंग्रजी कुठं करू मी आता, हेच ठरलेलं उत्तर असतं. पण मुळात ती चूक आहे. हे सब्जेक्ट तुम्हाला दिसतात ना, मी म्हणालो एक चाकोरी तेवढंच करा आणि भरपूर मार्क्स मिळवा. मग होतं काय माहितीये का, आपण याला महत्व देत नाही. महत्व न दिल्यामुळं एखादी आपल्याला संधी मिळाली, आपण पूर्व पास झालो, मुख्यला गेलो, इथं चांगले मार्क्स मिळतात पण इथं नाही मिळत. आणि हे असे विषय आहेत 2 की मी तुम्हाला आता खोटं वाटेल, मी तुम्हाला एवढंच सांगेन, फक्त पूर्व परीक्षेच्या अगोदर 3 महिन्याचा कालावधी वगळला की इतर दिवस तुम्हाला काय करायचं आहे, मराठी आणि इंग्रजी नेहमी करायचंच आहे, म्हणजे करायचंच आहे. कारण एक लक्षात घ्या, साध्या गोष्टी आपण जेवढ्या सहज रीतीने समजून घेतो ना, तेवढ्याच सहज रीतीने विसरून पण जातो. आणि क्रिटिकल गोष्टी ना आपण समजून घ्यायला वेळ घेतो आणि विसरायलाही वेळ घेतो. त्यामुळे हे पटकन समजतं आणि पटकन विसरतं. म्हणजे आता बॅच सुरू झाली ना की तुम्ही मराठी, हो काय मराठी सर 1 नंबर, मला एवढं मराठी समजलं ना, भले आता 10 वर्ष ना 20 वर्ष जरी मी नाही अभ्यास केला तरी माझ्या लक्षात राहील तो, असा कॉन्फिडन्स असतो. का तर समजलेलं असतं त्या लेवलचं. आणि 2 महिन्यानंतर मी प्रश्न विचारला, सांग बरं क्रियापदाचे प्रकार, सर आठवत नाही हो, थांबा एकदा बघतो, हा प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून इथं मग मार्क्स जातात. आलं लक्षात. बरं, स्वतंत्र महत्व असणार आहे, 200 मार्क्ससाठी आहे, याला आपण इथं पॅरलली घेऊ शकतो. आलं लक्षात. 6 महिन्याचं नियोजन इथं कंप्लीट होतं, येतं लक्षात. 6 महिन्याचं नियोजन इथं कंप्लीट होतं. आता अभ्यासक्रम वाचलेला आहे, कुठले विषय आहेत ते पाहिलेले आहेत, बरोबर. पॅरलली घेऊन जायचंय हे पण लक्षात आलेलं आहे. डेप्थ लेवल मी तुम्हाला त्यावेळी सांगणार की कुठल्या विषयामध्ये कुठले विषय म्हणजे कुठले टॉपिक जे आहेत ते आता स्किप करायचे आणि प्री ओरिएंटेड प्लस मेन्स ओरिएंटेड दोघांना कंबाईन करायचं आणि एकत्र स्टडी करायचं आहे. मेन्ससाठी असणारे जे टॉपिक आहेत ते स्किप करायचे, होल्डवरती ठेवायचे, कारण ते आपण नंतर करतो. ओके, हे सूत्र लक्षात ठेवायचं. आता
सुरुवात कुठून करायची? दोन गोष्टी आहेत. डायरेक्ट मार्केटमध्ये जाणे, जसं मी सांगितलं इतिहासासाठी प्रत्येक विषयासाठी आपल्याकडे काय आहेत तर पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मग कुठं जरी आपल्याला कोणी सांगितलेलं असेल ते आपण बुक लिस्ट रेफर करतो, नसेल तर विचारून त्या दुकानदाराला विचारायचं, दादा सांगा बरं कंबाईनच्या परीक्षेसाठी कुठली पुस्तकं चांगली आहेत. मग त्याने पण बरोबर काय केलेलं असतं, 500 रुपये 600 रुपये किमतीचे पुस्तकाचा एक सेट तयार करून ठेवलेला असतो आणि तो तुमच्या समोर ठेवतो आणि म्हणतो ही पुस्तकं वाच ताई, दादा ही पुस्तकं वाच, जर तू फेल झालं ना तर मग मला येऊन सांग. हेच असतं, शेवटी तो बिझनेस करतोय ना, त्याला बिझनेस करायचा, तो महागडीच पुस्तकं विकणार. पण आपल्याला काय घेतलंय, काय वाचतंय, काय चाललंय काहीच माहिती नाही, गाव कुठलं नाव काय काहीच कळत नाही. पण आता मी तुम्हाला सांगतो सुरुवात कुठून करायची, स्टेट बोर्ड पासून करायची. सर स्टेट बोर्ड खूप खाली आल्यासारखं वाटत नाही का हो तुम्हाला? नाही बाळा, आपल्या परीक्षेच्या जाहिरातीमध्ये किंवा सिलेबसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथं दर्जा असं दिलेलं असतं. म्हणजे दर्जा म्हणजे परीक्षेचं तुमची जी काही काठिण्य पातळी आहे ती कुठपर्यंतची आहे, 12वी आणि ग्रॅज्युएशन पर्यंतची आहे. आलं लक्षात? मग आता आयोगाने काय कन्सिडर केलं हे माहिती असणं गरजेचं आहे. आजपर्यंत आपण शिकलो आणि विसरून गेलो. एक मराठीत म्हण आहे, पुढचं पाठ मागचं सपाट, तसं केलेलं आहे. म्हणजे आठवतच नाही, काय होते विषय पण आठवत नाही. ग्रॅज्युएशन पास झालो, ग्रॅज्युएशनला विषय होते मान्य आहे, पण त्यात काय होतं ते नंतर आठवत नाही. आपली अशी परिस्थिती. मग आता स्टेट बोर्ड तर वाचायचे, स्टेट बोर्ड शिवाय पर्याय नाहीये. मग आता काय करणार? मी सांगतोय आता 5वी ते 12वी पर्यंतचे स्टेट बोर्ड करायचे प्रत्येक विषयानुसार. काही विषयांमध्ये तुम्हाला मोजकेच 2-3 इयत्ताचे फक्त स्टेट बोर्ड करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल की जसं आपला राज्यशास्त्र आहे, तसं राज्यशास्त्राला नागरिकशास्त्र हे नाव देऊन पण काही पुस्तकांमध्ये समावेश केलेला आहे, परंतु खूप छोटे छोटे असे टॉपिक आहेत. मग आता 11वी-12वीच फक्त राज्यशास्त्र वाचा असं मी सांगितलं, तुम्ही 2च पुस्तकं वाचणार. अर्थशास्त्रासाठी मी म्हणालो की 11वी-12वी फक्त वाचा, तुम्ही 2च पुस्तकं वाचणार, 4 झाले. पण इतर विषयांचं तसं नाहीये. इतिहास, भूगोल, त्यानंतर विज्ञान, याला 5वी पासून 12वी पर्यंतचे वाचायचीच आहेत. किती सांगितले? 3 विषय सांगितले, इतिहास, भूगोल, विज्ञान. 5वी ते 12वी किती झाले पुस्तकं? 5 आणि 2 7, 7 त्रिक 21 ते 4 किती झाले? 21 आणि 4 25. आलं लक्षात? आता आणखी काही विषय आहेत की ज्याची ऍड होते. म्हणजे सर्वसाधारणपणे एक 25 ते 30 पुस्तकं तुम्हाला स्टेट बोर्डची वाचायची. आलं लक्षात? आता त्या पुस्तकांचा परत आणखी एक मुद्दा असा आहे की ते पुस्तकं वाचत असताना ना त्यामध्ये पण काही अति महत्वाचे मुद्दे आहेत आणि काही मुद्दे हे असे आहेत की ज्यांना स्किप करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला लक्षातच येत नाही. सुरुवात तर याच्यापासून करायची. मी असेही बरेच विद्यार्थी पाहिलेले आहेत की जे काय करतात 6 महिने फक्त स्टेट बोर्ड वाचतात. स्टेट बोर्ड वाचणं, नोट्स काढणं महत्व आहे, नाही असं नाहीये, पण महत्व आहे म्हणून दादा तू जर 6 महिने जर ह्या गोष्टी करत असतील तर जे आपली मुख्य परीक्षेची किंवा मेन जे आपले रेफरन्स बुक आहेत ते वाचायला तर तू 1.5-2 वर्ष लावशील ना. तू पास होणार कधी? तर तसं करायचं नाही. स्मार्ट, बी अ स्मार्ट. मग आता इथं आपण काय केलं माहितीये का? आता आम्हाला माहितीये, आम्ही तावून सलाखून, आम्ही म्हणतो ना ते आगीत पल्ला फुफुट्यातून गेला, सगळीकडून गेला, आम्ही म्हणून इथपर्यंत पोहोचला तो अनुभव घेऊन पोहोचला, हे लक्षात घ्या. आता हा अनुभव कामी लावला. आम्हाला माहितीये की कुठल्या पुस्तकातलं काय करणं गरजेचं आहे. आता साधारणपणे आपण अभ्यासाला सुरुवात कशी करतो माहितीये? 6वीचा जर भूगोल घेतला तर पूर्ण 6वीचा भूगोल वाचणार, त्यानंतर मग 7वीचा भूगोल वाचणार, त्यानंतर 8वीचा भूगोल वाचणार, त्यानंतर 9वीचा भूगोल वाचणार, मग 10वीकडे येणार. ही आपली एक साधारण पद्धत ठरलेली आहे. मी तुम्हाला सांगितले स्टेट बोर्ड वाचा, पण लक्षात घ्या इथं चूक होते. तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, तर तुम्ही गेल्यानंतर ना तेच करा, किंवा आपल्या ऑनलाईन वेबसाईटला पण स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी दोन्ही पुस्तक आहेत, तुम्ही तिथूनही डाउनलोड करू शकता, विकत घ्यायची गरज नाहीच आहे. ओके, किंवा ऍप डाउनलोड केलं तर तुम्हाला तिथे मिळून जातील. तुम्ही काय करा, पृथ्वीची निर्मिती हा टॉपिक घ्या. पृथ्वीच्या निर्मितीबद्दल 6वीच्या पुस्तकात पण माहिती आहे, 7वी मध्ये पण आहे,
8वी मध्ये पण आहे, 9वी मध्ये पण, 10वी मध्ये पण आहे. मग आम्ही काय केलं, ती सर्व माहिती एकत्र केली आणि एकाच लेक्चरमध्ये तुमच्यासमोर ठेवली. आम्हाला माहिती आहे की हेच महत्त्वाचं आहे, फापड बसायला नको. जर तुम्ही एवढी पुस्तकं 25-30 पुस्तकं वाचायला तुम्हाला साधारणपणे जर 1 महिना किंवा 1.5 महिना वेळ जात असेल, तर त्या ठिकाणी आपण हे फाउंडेशन काय करतो, 20च दिवसामध्ये पूर्ण करून घेतो. आणि लक्षात घ्या, 20 दिवसात करतो म्हणजे असं नाही की हे घेतलं हे सोडून दिलं हे महत्वाचं नाही, हे असं नाही तसं नाही. टोटल सर्व काही गोष्टी आपण इथं कव्हर करून घेतल्या. म्हणजे आपला जानेवारी आपण इथं सोडलेला आहे, जो आता सुरू आहे ना तो जान आपण काय केला इथं या फाउंडेशन साठी दिला. जानेवारी जो आहे तो फाउंडेशन साठी दिला, म्हणजे फेब्रुवारी पासून आपला मेन कोर्स सुरू होतो. आलं लक्षात. सो फाउंडेशन महत्वाचं आहे. भले तुम्ही इथं अशा पद्धतीने करा किंवा इथं या पद्धतीने करा. इथं पण मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने करायचं आहे, ना की एक येता घेतले आणि तेच कंप्लीट करायचं असं टार्गेट ठेवायचं नाही. 6 पुस्तकं तुमच्या समोर असले पाहिजे, 6 मधले कॉमन टॉपिक तुमच्या समोर असले पाहिजे आणि ॲट अ टाइम ते कॉमन टॉपिक तुम्ही वाचायचे आहेत. क्लिअर. जर असं करणार नसाल तर मग त्या अभ्यासाला महत्त्व राहत नाही. कारण त्या पृथ्वीची माहिती तुम्हाला इतर ज्या इयत्तामध्ये दिलेली आहे ती ऑलरेडी सगळे एकाच ठिकाणी मिळत असेल तर तुमचा अभ्यास चांगला होतो, ना की तुटक तुटक होत जाईल. ओके. सो इथंही करा तर अशा पद्धतीने करा, नसेल तर फाउंडेशन मध्ये तर हे ऑलरेडी सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आता फाउंडेशनचं महत्त्व काय आहे किंवा स्टेट बोर्डचं महत्त्व काय आहे, जे आपण अभ्यासक्रम असला, ज्या विषय आपण पाहिले ना त्या विषयांची ओळख होते. आता ओळख सर आहे ना आम्हाला माहिती, इतिहासामध्ये इतिहास असतो, भूगोलात भूगोल असतो, हेच माहिती आहे. पण काही असे असतात की ज्यांना काय माहिती नाही. समजा तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे, 10वी मध्येच इतिहास भूगोलासोबत संबंध तुटलेला आहे, ओळख पाहिजे ना, काय आहे कळालं पाहिजे. आलं लक्षात. त्यामुळे फाउंडेशन महत्वाचं आहे आणि फाउंडेशन शिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे PYQ. फाउंडेशन केलं, सगळा बेस तर क्लिअर झालाय, आता प्रिपेअर व्हायचंय. हो, कसं होणार प्रिपेअर. मग रस्त्यावरतून जाताना परत तीच उदाहरण देतो. रस्त्यावरून चाललाय आणि त्या रस्त्यावरून जात असताना आपल्याला साइन बोर्ड दिसतात. पाहिलेत साइन बोर्ड? कुठले कुठले साइन बोर्ड असतात? अच्छा, कोणतं ॲप आहे? द ऑफिसर. आपल्या प्ले स्टोअरला जायचं, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर असं सर्च करा, ते ॲप डाउनलोड करा, आपला लोगो येईल, त्या लोगोचंच ॲप आहे. आणि फाउंडेशन मिळणार कुठे? फाउंडेशन आपल्या इथंच मिळणार, लाईव्ह मध्येच होणार, लाईव्ह प्लस ऑफलाईन मध्येच होणार. फाउंडेशन असं काही वेगळं आपण हे नाही करत, लाईव्ह असतं आपलं. ओके. आता PYQ साइन बोर्ड. हां, पुढे गेल्यानंतर 200 मीटर वरती काय आहे, टर्न आहे, हा साइन बोर्ड झाला. किंवा एखाद्या रस्त्यावरून चालला, पुणे सरळ, कोल्हापूर डावीकड, सातारा उजवीकड, मुंबई माघारी जा, असंच बोर्ड असतात ना. ते काय करतात, डायरेक्शन देतात आपल्याला, कुठे जायचं, कशा पद्धतीने जायचं आहे. ओके. हे ते काम हे PYQ करतात. ज्यावेळी आपण PYQ वाचतो त्यावेळी आपल्याला एक्झॅक्टली हे कळतं की प्रश्नांचं स्वरूप कसं आहे. पहिला काय कळतं, प्रश्नांचं स्वरूप, प्रश्न कशा किती येतात, एक वाक्याचे आहेत की लेंदी टाईपचे आहेत, स्टेटमेंट टाईप आहेत की डिरेक्टली फॅक्ट आहेत, ते लक्षात येतं. किंवा जोड्या लावायचे प्रश्न आहेत ते समजतं. त्यानंतर परत एक मुद्दा समजतो, तो म्हणजे घटक. घटक म्हणजेच आपले टॉपिक. कुठल्या टॉपिक वरती किती प्रश्न येतात ते पण माहिती असणं गरजेचं आहे, कारण टॉपिक प्रमाणे आपल्याला जायचंय ना, टॉपिक प्रमाणेच आपल्याला जायचं आहे. आणि तिसरा म्हणजे महत्वाचा मुद्दा, या PYQ ची पुनरावृत्ती होते. काय होते? पुनरावृत्ती होते. तिथंही आपल्याला फायद्याचे आहेत, म्हणजे रिपीटेड तेच PYQ येतात, थोडंफार बदलतील, थोडंफार परत तेच येतात. ओके. मग आता हे करायचे कुठून, हा आता पहिला मुद्दा. मार्केटमध्ये गेलात, सजवून ठेवलेली आहेत पुस्तकं, PYQ विश्लेषण, 2023च्या प्रश्नपत्रिकेचा समावेश, याचा समावेश, त्याचा समावेश, हे असं ते तसं,
स्पून फिडिंग काय होते, सवय लागते स्पून फिडिंगची. आणि आपला काय होतो जपानचा सुमो. हा तसंच होतं ते. लक्षात घ्या, कष्ट करून खाल्लं ना अंगी लागतं, म्हणतात ना अंगाला लागतं, आपण सुदृढ राहतो, निरोगी राहतो. तसंच काहीतरी येतंय. PYQ करायची कुठून? डायरेक्ट गेला मार्केटमध्ये, पुस्तक उचलले, चला सुरुवात केली, हां 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 चलो ओके, हे झालाय आता अभ्यास, बस एवढंच करायचं, याच्यापेक्षा वेगळं चुकीचं आहे. काय करा, साधारणपणे 2018 ते 2023 पर्यंतचे ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्हींचे काय करा, आयोगाच्या वेबसाईटवरती जाऊन PYQ डाउनलोड करा. कुठले करायचे? प्री प्लस मेन्स दोन्ही डाउनलोड करायचे. प्री प्लस मेन्स पेपर डाउनलोड केले. पेपर डाउनलोड केल्यानंतर काही करायचं नाही, फक्त वाचून घ्यायचं, फक्त वाचून घ्यायचं. तुम्ही ऑलरेडी काय केलेलं आहे, स्टेट बोर्ड केलेलं आहे, विषयांची ओळख झालेली आहे तुम्हाला. मग हे PYQ वाचत असताना ना कुठं कुठं जाणवायला लागेल की अरे काही प्रश्न मला ना तिथले मिळत आहेत, कुठले स्टेट बोर्ड मधले मिळत आहेत, पण काही प्रश्न हे बाहेरचे आहेत, म्हणजे की ज्याचा रेफरन्स मला माहितीच नाहीये. मग ते कुठे मिळणार आहे, तर रेफरन्स मध्ये मिळणार आहे. हा एक मुद्दा कळाला. दुसरं एक आपल्याला लक्षात येतं की इथं कुठल्या टॉपिकवरती फोकस केलेला आहे, कुठले टॉपिक महत्वाचे आहेत. नाहीतर काय होतं, असे काही टॉपिक आहेत, आता उदाहरण सांगतो मराठीमधला जो काही तो अलंकार आणि ते वृत्त वगैरे एक टॉपिक आहे ग्रामरचा, की मागच्या 8-10 वर्षापासून आयोगाने आजपर्यंत कधीच प्रश्न विचारलेला नाही. आणि तरी मुलं काय करतात, ती वृत्त ते हे अशा गोष्टी करत बसतात, आणि जो की खूप किचकट आणि वेळ घेणारा पार्ट आहे. मग याला स्मार्ट वर्क म्हणायचं का? बरं, हे कधी घडतं, ज्यावेळी परीक्षेचं स्वरूपच माहिती नाही, प्रश्न कुठल्या घटकावरती येतात तेच माहिती नाही, त्यावेळी हे चुका व्हायला लागतात. आणि हे जर टाळायचं असेल, त्या वेळेचा सदुपयोग करायचा असेल, तर मग काय करावं लागेल, PYQ करावं लागेल. हेच इतर विषयांच्या बाबतीतही लागू होतं. म्हणजे PYQ काय करतात, तुम्हाला डायरेक्शन देतात की हे करू नको, हे कर. असं ते आणखीन एक किस्सा सांगतो, एकच मिनिट. यस दो ऑफिसर्स अकॅडमी, दो ऑफिसर युअर पर्सनल मेंटर असं आहे ते. दो ऑफिसर युअर पर्सनल मेंटर असं आहे. कल्याणी आणि वैष्णवी फाउंडेशन मिळणार कुठे? फाउंडेशन आपल्या इथंच होतं, लाईव्ह प्लस ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होतं. आणि ऑफलाईनचा पण ॲड्रेस खाली टाकलेला आहे, तो पण एक वेळेस तुम्ही पाहून घ्या. ओके. कुठं आलो होतो आपण? इथंच आहे की सर, कुठे गेलो होतो, म्हणजे कुठला विषय चालू होता, मुद्दा काय सुरू होता? प्री मेन्स काय सांगत होतो मी? हा, स्टोरी सांगणार होतं एक. ती स्टोरी हे असं होतं बघा, खूप डोक्यात भरलं ना की हे होतं. बरं ठीक आहे, परत आठवली की सांगतो आता स्टोरी. काय होतं, PYQ शी रिलेटेड होतं ना. सॉरी, काय बाकी सब्जेक्ट मध्ये पण सेम रिपिटेशन होतं, हे होतं. बरं ठीक आहे, सॉरी, आता परत आठवले की परत सांगतो, आता ते डोक्यातून गेलं नाही. हा, तर परत मूळ मुद्द्याकडे येऊया. PYQ. तर PYQ तुम्हाला काय करतात, दिशादर्शक मार्गदर्शक ठरतात. ओके. आता PYQ वाचून तर घेतले, म्हणजे तुम्हाला काय झालं, एक डायरेक्शन मिळाले की या पद्धतीने आपल्याला काय करायचे, अभ्यासाला सुरुवात करायची, हे टॉपिक महत्वाचे आहेत. ओके. आता कुठल्याही विषयाला ज्यावेळी आपण रेफरन्सकडे जात असतो, त्यावेळी एक बेसिक त्याचा फंडामेंटल रूल असतो, तो म्हणजे की तुम्ही त्या विषयाचं स्ट्रक्चर समजून घ्या, त्या विषयाचे बारकावे समजून घ्या. ओके. ज्यावेळी PYQ करता त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की अपवादात्मक परिस्थितीवरती नेहमी प्रश्न आलेले आहेत, जिथं कन्फ्युजन करणारा पार्ट आहे तिथं नेहमी प्रश्न आलेले आहेत. सो अशा गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. हे आपलं टार्गेट असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला मदत कोण करतं, तर हे PYQ मदत करतं. आलं लक्षात? त्यामुळे PYQ ला सोडायचं नाही. आणि
आणखीन एक महत्वाचं म्हणजे की PYQ करतोय, PYQ केलेले आहेत. बऱ्याच लोकांनी एक अशी विचारधारा बाहेर सोडलेली आहे की PYQ कर, प्रश्न रिपीट होतात, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न येतात येतात नाही असं नाही, पण तेच होतं स्पून फिडिंग करतो. PYQ विश्लेषण केलेली पुस्तकं वाचतो, तेवढ्याच याच्यावरती अवलंबून राहतो आणि मग परत कष्ट करण्याची प्रवृत्ती आपण गमावून बसतो आणि मग परत काय होतं, शेवटी आपल्या पदरामध्ये भला मोठा दगड येऊन पडतो आणि काहीच होत नाही. आणि आता परत त्याच गोष्टी सांगेन की कष्ट करण्याची तयारी ठेवा. कष्टाशिवाय कुठलंही म्हणजे यश मिळत नाही. मेन्सचा पेपर जो 1 आहे, इंग्रजी आणि मराठी ऑब्जेक्टिव्ह आहे, फक्त गोळे काळे करायचेत, ते तुमचं भविष्य उजळ करतात. ऑब्जेक्टिव्ह होतं, रिटर्नचं आपल्याला काहीच नाहीये इथं. मुकुंद, आपल्याला ना रिटर्न कुठलाही पार्ट नाहीये, कुठलाच पार्ट रिटर्न नाही, टोटल ऑब्जेक्टिव्ह आहे. प्री प्लस मेन्स सगळं ऑब्जेक्टिव्ह, काही रिटर्न मध्ये नाही आहे आपल्याला. ओके, हा, तर हे PYQ ना आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, यांची साथ कधी सोडायची नाही. आता परत आपल्याकडे कसं होतं ते पण सांगतो, म्हणजे ते पॅरलली गेलं तर बरं वाटतं थोडंसं, की अरे नाहीतर आपलं चाललंय PYQ कुणीकडे चाललेत, हे कुणीकडे चाललेत, चाललंय कुठं काय काहीच कळायला मार्ग नाहीये, मोठ्या मोठ्या गप्पा मारल्या आणि शेवटी काय केलं, आम्हाला उल्लू बनवलं. उल्लू म्हणजे घुबड घुबड, तसं नाही, उल्लू बनवायचं हेच नाहीये. आपण काय करतो लक्षात घ्या, आपण ना PYQ घेतो, आजचं लेक्चर झालं की लगेच PYQ, हे एवढे PYQ आलेले. बरं आता PYQ करून थांबणार आहे का? किती मर्यादित PYQ आहेत, किती निघतील असे? खूप कमी निघतात. मग याला जोड द्यायची MCQ. आता MCQ म्हणजे काय? मल्टिपल चॉईस क्वेश्चन, तेच आहे, वेगळं काही नाही. फक्त काय आहे, हे प्रॅक्टिस क्वेश्चन असतात. म्हणजे काय, आपण जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासावरतीच त्याच्याशी रिलेटेड MCQ असणार आहेत, जेणेकरून तुम्ही अभ्यास जो केलेला आहे तो तुम्हाला तपासता आला पाहिजे की मी जे वाचलं, मी जे अभ्यासलेलं आहे ते माझ्या लक्षात आहे का. जर या 15-20 प्रश्न असतील त्याची उत्तर देता आली तर समजायचं की यस, बरोबर, मी आज जो अभ्यास केलाय, जे लेक्चर झालेलं आहे ते वाचलेलं आहे, ते माझ्या चांगलं लक्षात आहे. कारण का, हे तुम्हाला सांगतायत की यस तुम्ही बरोबर रस्त्याने चाललाय. जर यामध्ये तुमचे 10 म्हणजे 15 पैकी जर समजा 7 प्रश्न बरोबर आले, 7 चुकले, तर मग ते धोक्याची घंटा आहे. ते तुम्हाला सांगतं की नाही, हे तुला टॉपिक समजलेलं नाहीये, तू परत एकदा ते बघ, तू परत एकदा ते वाच. आलं लक्षात? सो MCQ पण तेवढेच महत्वाचे जेवढे हे PYQ महत्वाचे आहेत. आलं लक्षात? त्यामुळे ह्या दोघांना कधी विसरायचं नाही. त्यातल्या त्यात जर म्हणाल तर मग PYQ ला तर कधीच विसरायचं नाहीये. आता PYQचं महत्व कळालं. आता जाऊया या थोडेसे डिझायनर पार्टकडे, पूर्व आणि मुख्य. आता जे मगाशी सांगितलं ना, किती वेळ आहे तुमच्याकडे? 10 तास. आता हे ओव्हरऑल लक्षात घेतोय मी. आता याच्यामध्ये पण बरेच आपले असे विद्यार्थी मित्र आहेत की ज्यांचं काय होतं, ते जॉब करतायत, जॉब करून त्यांना 10 तास वेळ नाही देता येत. त्यांच्याकडे साधारण 4 तास असतो, कुणाकडे 6 तास असतो, असंही होतं. मग त्यांचंही नियोजन आपण वेगळं करतो. काही आपल्याकडे अशा ताई आहेत की ज्यांचं काय, त्यांना घर सांभाळायचं, घर सांभाळत, संसार सांभाळत जो काही वेळ मिळतो त्या वेळेचं नियोजन करायचंय, त्यांच्यासाठी आपण वेगळं प्लॅनिंग देतो. ओके, बऱ्याच प्रत्येकांचे वेगळे अडचणी आहेत, स्वप्न सगळे पाहतात, स्वप्न सत्यात उतरावं, आमचा पण तोच प्रयत्न असतो. सो प्रत्येकासाठी वेगळं प्लॅनिंग आहे. पण आता चर्चा करतो ती ओव्हरऑल या 10 तासांची. दिवसभरामध्ये 10 तास आहेत. दिवस उजाडला, 9ला सुरुवात झाली, इतिहासानं सुरुवात केली का, तर आयोगाने दिले म्हणून, असं नाहीये. एक लक्षात घ्या, विषयाला सुरुवात करत असताना कधीही असं करायचं की जो अवघड वाटणारा विषय आहे तो मॉर्निंग सेशनला घ्यायचा. माहिती होतं का आजपर्यंत? हे नव्हतं माहिती. अवघड वाटणारा विषय मॉर्निंग सेशनला घ्यायचा का, फ्रेश मूडमध्ये असतो तो विषय घेतला. फ्रेश माइंडमध्ये काय होतं, त्या गोष्टी आपलं डोकं पण आहे ना ते त्याच पद्धतीने काम करतं, ते लगेच पटापटा पटापटा गोष्टी ऍक्सेप्ट करायला लागतं. मग नंतर तो जो काही स्पीड आहे तो कमी व्हायला लागतो. मग परत काय करायचं, परत फ्रेश व्हायचं, झोपायचं, जेवण करायचं आणि परत मग काय करायचं, परत इतिहास घ्यायचा. चालतं का? कसं करणार अभ्यास तुम्ही सांगा बरं, ऑनलाईन कमेंट करा.
10 तासामध्ये तुम्ही काय काय करणार? कल्याणी मॅडम म्हणतायत बुक्स आणि नोट्स आहेत ना, सर्व काही मिळणार हो, असं नाही. दुपारी पण? दुपारी नाही इतिहास घ्यायचा, मग काय घ्यायचं? दुपारी अभ्यासच करायचा, मॅथ्स रिजनिंग घ्यायचं. बरं. आणि मॅथ्स रिजनिंग किती वेळ करायचं? 2 तास करायचं. ओके. इतिहासाला किती वेळ दिला? 3 तास दिले इतिहासाला. मध्ये एक आपला लंच ब्रेक झाला, तो 1 तास गेला. बरोबर. गणित घेतला, गणित बुद्धिमत्ता त्याला 2 तास दिले. बरोबर. ऑनलाईन तुम्ही पण सांगा किती वेळ आणि दिवसभराचे तुमचं वेळेचं नियोजन कसं करणार? कल्याणी मॅडम म्हणतात सर माझे तर 8 तास जॉबवर जातात. इट्स ओके मॅडम. 8 तासामध्ये एक लक्षात घ्या, 24 तासाचा दिवस आहे, रात्र आणि दिवस कन्सिडर केला तर त्यामध्ये तुम्ही फक्त मला वेळ सांगा, मी तुम्हाला नियोजन देतो. हा, 3 2 5. हा, परत 5 तास राहिले. परत बरं, एक नियोजन काय प्लॅन असं वाटतं की असं करू आपण काहीतरी आतापासून. मी फेब्रुवारी पासून कन्सिडर करतोय, म्हणजे आता आपल्याला सुरुवात करायची तर ह्याच प्लॅननं जायचं आपल्याला. ऑनलाईन मुकुंद, कल्याणी मॅडम, वैष्णवी मॅडम बोला, सर्वांसाठी प्रश्न आहे. साहिल बोला बोला. धनश्री मॅडम बोला बोला. संध्या मॅडम काय करणार? जाऊ द्या सर, काय झोपून देऊ परत. म्हणजे इतिहास घेतला त्यानंतर मग आपण काय करणार? हा हा, गणित बुद्धिमत्ता घेतला, त्याच्यानंतर मग पॉलिटी घेतला. ओके ओके, तसंही करू शकतो. ठीक आहे, चालेल, असंही चालू शकतं नियोजन. तुम्ही काही चुकीचा विचार केला असं म्हणणार नाही मी, पण सध्याच्या परिस्थितीचा विचार करता थोडंसं वेगळ्या पद्धतीने नियोजन करायचं. अच्छा, म्हणजे एक सब्जेक्ट पहिला घ्यायचा आणि त्यानंतर दुसरा घ्यायचा. बरोबर. आता यामध्ये मी म्हणणार नाही की अरे काय असं असतं का, असं नाही म्हणणार. येस, म्हणजे एक सब्जेक्ट घेतला की तो पूर्णच करायचा आणि मग त्यानंतर दुसरा करायचा. बरोबर. तुमची आवडती भाजी कुठली? आता सर काय हो, भाजी कुठे आवडते सांगताय तुम्ही? हा, कुठली भाजी आवडते तरी? फेवरेट असेल कुठली तरी एक भाजी. ऑनलाईन तुमचं फेवरेट काहीतरी असेलच ना. पनीर भाजी. बरं, ठीक आहे, पनीरची भाजी आवडते. ठीक आहे. आज आहे सोमवार असं गृहीत धरा. सोमवारी सकाळी म्हणजे दुपारच्या जेवणात पनीर खाल्लं, रात्रीच्या जेवणात पनीर खाल्लं, दुसऱ्या दिवशी पनीर, तिसऱ्या दिवशी पनीर, चौथ्या दिवशी पनीर, 8व्या दिवशी पनीर. एक विषय संपायला साधारणपणे सलग जर घेतला तरी एक 10-12 दिवसाचा वेळ लागतो. सलग 10-12 दिवस फक्त पनीर 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 खाताय. मी आता चॅलेंज देऊन सांगतो, कितीही फेवरेट असलं, कितीही आवडतं असलं, 2 ते 3 दिवसाच्या वरती खाऊ शकत नाही. तिसऱ्या दिवशी जर ते पनीर दिसलं, एकतर ते ताट बाहेर जाईल, नाही तर तुम्ही बाहेर जाल. बरोबर आहे. हे आपलं डोकं तसंच काम करतं, सायकोलॉजी येते. सर 7चा टाइम बदलू शकतो का? मॅम नक्कीच आपण काहीतरी प्रयत्न करू. आपण बोलूया, वाटलंच तर उद्या तुम्ही मला कॉल करा, मग आपण बोलूया. हा, तर तिसऱ्या दिवशी ते सहनशक्तीच्या बाहेर जातं. आणि तसंच काहीतरी ना आपल्या मेंदूची एक सायकोलॉजी आहे. एखादी गोष्ट परत 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 तीच जर घडायला लागली ना, तर हे ना ऍक्सेप्ट करणं सोडून देतं, निग्लेक्ट करतं, डिनाय करायला लागतं. नको नको नकोय मला हे. नाहीतर मग उलट परिणाम काय होतो माहिती आहे का? हिटलरने काय केलं होतं माहिती आहे? हिटलरने ना एवढ्या पद्धतीने लोक मारले की भयंकर वेगवेगळ्या पद्धती वापरल्या.
आणि त्यामध्ये ना सर्वात भयंकर पद्धत काय होती, आता तुम्ही म्हणाल सर हे भयंकर आहे का, ही खरंच भयंकर आहे. सायंटिस्ट लोक असतात ना, त्यांना जमा केलं त्या ज्यू ह्याचे वंशाचे, एका मोठ्या हॉलमध्ये बंद केलं 200-250 लोकांना आणि एकच टेप रेकॉर्डर लावून ठेवला, मी वेडा आहे, मी वेडा आहे, मी वेडा आहे. हे सलग 15 दिवस महिनाभर चालू ठेवलं आणि ज्यावेळी त्यांना बाहेर काढलं ना, तर प्रत्येक सायंटिस्ट एवढे हुशार लोक ते काय म्हणत होते माहिती आहे, मी वेडा आहे, मी वेडा आहे, झालं एवढंच. मग 15 दिवस जर आपण हे केलं ना, मग काय म्हणणार, मी महात्मा गांधी आहे, मी महात्मा गांधी आहे, मी पंडित जवाहरलाल नेहरू आहे, मी पंडित जवाहरलाल नेहरू आहे. चालेल का? नाही चालणार. चेंज पाहिजे तर ते ऍक्सेप्ट करतं. जसं आपल्याला लक्षात येतं की अरे नाही, मला इथं बोर होत आहे, 3 तास मी जे ठरवलेलं आहे टार्गेट ते मी कंप्लीट केलेलं आहे, 3 तासाचं जे होतं, आता मला काय करणं गरजेचं आहे, शिफ्ट होणं गरजेचं आहे. पण आपण काय करणार आहोत, शिफ्ट होत असताना याच्यामध्ये आताच यायचं नाहीये, तर आपल्याला काय करायचं, या विषयांपैकी इथं आता याला थोडस वगळूया आपण, हे मुख्य जीएसचे आपण विषय घेऊया. यांच्यासोबत आपल्याला ऍड करायचं आहे मराठी इंग्रजी. टोटल चेंज होतं. जसं मी मागाशी म्हणालो की आपल्याला काय करायचंय, पॅरलली जायचंय. ह्याचं महत्व अनन्यसाधारण महत्व आहे. आता लक्षात येणार नाही, पण ज्यावेळी परीक्षा द्याल, ज्यावेळी मुख्य परीक्षा देऊन आल्यानंतर रिझल्ट बघाल, त्यावेळी लक्षात येतं की अरे ते येडं होतं ना, ते खरं सांगत होतं. आता येडा वाटत असेल मी तुम्हाला, पण खरी फॅक्ट आहे ही, लक्षात घ्या. आणि ह्याच चुका होतात आपल्याकडून. आपण ना आपलं टायमिंग 2 शिफ्ट मध्ये कन्वर्ट करायचं. जसं की आता साहिलने आता खूप भारी सांगितलं याने, पण हिस्ट्री 2 तास करणार, पॉलिटी 2 तास करणार, मॅथ्स 2 तास करणार, करंट करणार आणि रिव्हिजन 2 तास करणार. साहिल अरे 2 तासात किती करणार आपण, सांग बरं. 2-2 तासामध्ये किती वेळ आपण अभ्यास करू शकतो. मग ते असं होतं ना, भल्या मोठ्या एका लग्नामध्ये गेलोय, बुफे मांडून ठेवलाय, 50-60 पदार्थ आहेत, एक गुलाबजामुन खाल्ला, एक बालुशाही खाल्ली, एक लाडू खाल्ला, एक पुरी खाल्ली, एक पराठा खाल्ला, एक रोटी खाल्ली आणि पुढे जाईपर्यंत तर तू फुल होऊन गेला, म्हणजे कुठलाच आस्वाद नाही घेता आला. असं होऊ शकतं साहिल, लक्षात घे. त्यामुळे ना नियोजन व्यवस्थित पाहिजे. आता हे असं का सांगतोय मी, हे चालणार आहे फक्त 6 महिन्यासाठी. किती? 6 महिन्यासाठी. कारण पुढे आपल्याला काय करायचंय, एक्झाम बसून पाठीमागे यायचं, आपल्याला नोव्हेंबर पासून पाठीमागे यायचं. 3 महिने आपल्याला फक्त आणि फक्त काय करायचं आहे, तर आपल्याला प्री वरती फोकस करायचं आहे. काय करायचंय? प्री वरती फोकस करायचं. ते नियोजन चाललेलं आपलं. ज्यावेळी आपण एक उदाहरणार्थ म्हणतोय मी, इतिहास घेतला तुम्ही, इतिहासासोबत तुम्ही काय करताय, मराठी घेतलेला आहे. आता एक उदाहरण म्हणून आपण घेऊया, इतिहास विषय संपायला साधारणपणे 20 दिवस लागले. कारण सुरुवात आहे ना आपली, असंही नाही की मी खूप वेळा वाचलंय आणि पटकन 10 दिवसात संपला, नाही. आपण काय करणार, 20 दिवस याला गृहीत धरूया. पण लक्षात घ्या, मराठी काही 20 दिवसात संपणार नाही. मराठीला 40-50 दिवस लागतील. म्हणजे मराठी सोबत आहेच, प्लस इतिहास पण आहे. पण इतिहास झाला, मग भूगोल ऍड करा, मग भूगोल ऍड करा, मग काय करताय, भूगोल मराठी. मग याच्यासोबत असताना मराठी संपून जाईल, मग इंग्रजी ऍड करा. मी याला म्हणतोय 2 महिने. किती म्हणतोय? साधारण 2 महिने आपल्याला काय लागतो, मराठी संपायला. डिटेलमध्ये व्यवस्थित अभ्यास करून 2 महिन्यात मराठी आपला पूर्ण होतो. इन डिटेल. आपण काही कुठला स्किप करायचा नाही, काहीच नाही. काही असे टॉपिक असतात की जे कधी कधी प्रश्न येतो, ते पण आपण अभ्यासायचे. कारण काय माहितीये का, चौकटीमध्ये येते, एकाच याच्यावरती तो सिलेबस आहे, प्रश्न तिथंच येणार आहेत. त्यामुळं इथं ना मार्क्स जाऊ द्यायचे नाही. इथं मार्क्स गेला म्हणजे आपण समजून जायचं की आपण पास होण्याच्या लायकीचे नाहीये. खरं सांगतोय. कारण मराठी हा असा विषय आहे, पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात म्हणजे मिळतात. 50 प्रश्न असतात, 50 प्रश्नापैकी 47 प्रश्नांची गॅरंटी मी आत्ता लिहून देतो. घ्या, 47 प्रश्नांची जाऊच द्यायची नाहीत. 3 का सोडून देतोय? पॅसेजसाठी. कारण पॅसेज मी भी सांगू शकत नाही की कशा पद्धतीचा येईल. तत्वज्ञान टाईपचा आला तर मग नाही सांगता येत. पण तिथंही 1-2 प्रश्न 100% बरोबर येतात.
हे लक्षात घ्या. ओके, सो इथं तेच करायचं आपल्याला. त्यानंतर ज्या पद्धतीने मराठी केलं त्याच पद्धतीने इंग्रजी करायचं. कारण भले तुम्हाला अवघड वाटत असेल, हे होत असेल, पण काय एक पॅटर्न ठरलेला आहे, त्याच्यावरतीच प्रश्न येतात. सो ते व्यवस्थित झालंच पाहिजे, ही रिक्वायरमेंट आहे. साधारणपणे याला आपण 4 महिने पकडून चालूया किंवा कमी जास्तीला 5 महिने करूया. पॅरलली जीएस सुरू आहे आपला, आणि इथला जो जीएस असणार आहे ना तो प्री पण आहे, प्लस मेन्सचे टॉपिक इथं घ्यायचे. आता ओढून घ्यायचं त्यांना इकडं, या बाबांनो या पटापटा या. का स्पेशली 3 महिने कुणासाठी आहेत? प्री साठी आहेत. पहिलीच पायरी चढताना पडला मराठी इंग्लिश करून बघ बघ, मग लोक हसायला पण सुरुवात करणार. पण लक्षात घ्या, खरं नाव कोणाचं होतं माहिती आहे का? पहिल्या प्रयत्नात आलाय आणि सगळंच काही करून गेलाय. किंवा तुम्ही मेन्स देऊन चांगल्या स्कोअर पर्यंत जरी जाऊन आलात तरी आपल्याला एक कॉन्फिडन्स मिळतो की अरे नाही, थोडं काही चुका झालेल्या आहेत ते आपण दुरुस्त करूया, पण नेक्स्ट टाइम राज्यात पहिलाच असणार. कारण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही मेन्स पर्यंत जाताय, मेन्स देताय, काही मार्काने तुम्ही हे होताय, तर 100% तो कॉन्फिडन्स आहे ना तुम्हाला आरामात राज्यात पहिला आणायला 100% मदत करतो. भले ठीक आहे राज्यातलं पहिलं जाऊ दे, नको, काही गरज नाही आहे. किती जागा आहेत? 200 जागा आहेत ना एसटीच्या. त्या 200 मध्ये मला 200वा नंबर मिळू दे, पण एसटी होऊ दे रे बाबा, तरीही चालतं. ती मिळते गॅरंटी इथं. पण काय, हे असं नियोजन पाहिजे. नाहीतर आपलं सुरू केलंय 9 महिने काय करतोय, फक्त फ्रीज करतोय. 9 महिने फक्त तेच चाललेलं आहे. गणित बुद्धिमत्ता कधी ऍड करायची मग सर? प्रीला पण आहे, मेन्सला पण आहे. त्याच्यात पण लक्षात घ्या, हा गणित आणि बुद्धिमत्ता वाटतो तेवढा छोटा नाहीये. गणिताचा जर विचार केला तर साधारणपणे 52 टॉपिक आहेत. किती? 52. आणि बुद्धिमत्ता हे तर असं आहे ना, कसाही प्रश्न बनवतात, कसेही विचारतात. ओके, मग याच्यासाठी पण आपल्याकडे एक स्ट्रॅटेजी आहे की एवढंच करा 100% मार्क्स मिळवा. एवढंच करा 100% मार्क मिळवा. सर अति होतोय हो. प्रत्येक ठीक आहे बाकीमध्ये समजून घेतलंय, इथं पण तुम्ही तेच सांगताय. लक्षात घ्या, एवढ्या गोष्टी एवढ्या याच्यामध्ये बसवायच्या, अशा पद्धतीने करायच्या. आणि मी सुरुवातीलाच काय सांगितलं होतं, 100% रिझल्टची मी गॅरंटी देतो. पण कधी, ज्यावेळी मी सांगतोय त्या गोष्टी ॲज इट इज जर तुम्ही फॉलो करणार असाल तरच. नाहीतर ना मग तुमच्या म्हशी तुम्ही घेऊन जा, तुम्ही चारा, नाहीतर ते विकून टाका, मला काय सांगू नका. स्पष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे की कष्ट घेण्याची तयारी ठेवायची. नाहीतर आपलं सर चाललाय, बॅग अडकवली, निघाला कुठं? क्लासला. चाललाय क्लासला. अरे कुठं क्लास, कुठं काय, ते जाणं येणं, मेसवर जेवणं, झोपणं, कंटाळलाय, हे झालं ते झालं, तसलं चालणार नाही. आणि लक्षात घ्या, आयुष्यातलं आजपर्यंत झाला की हो टाइमपास. आजपर्यंत झाल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या ना कॉलेज लाईफमध्ये, आतापर्यंत खूप काही काही केलं. आता सिरियसली होऊन काहीतरी मिळवण्याची, काहीतरी करून दाखवण्याची वेळ आहे. होऊया ना सिरियस. मी काही तुमच्याकडे जास्त वेळ मागणार नाही. मी 14 महिने म्हणलं ना, अजून मागे पुढे पकडूया, 1.5 वर्ष मला द्या फक्त. आणि लक्षात घ्या, आज तुम्ही लेक्चर करताय, आजचे तुम्ही, आणि ज्यावेळी आपला क्लास होईल ह्या गोष्टी सर्व होतील त्यावेळेसचे तुम्ही. नाही तुम्हाला बदल दिसून आला, नाही तुमच्या विचारामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या या सर्व गोष्टींमध्ये बदल झाला तर मग मला सांगा. माणूस बदलतोच, पण कधी बदलतो? प्रामाणिकपणे प्रयत्न करत असेल तरच बदलतो. नाहीतर काही लोक असे आहेत ना, घरून येतात, काय रे कुठे चालला? काय नाही, चाललो असं असं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहे, एमपीएससी देणार आहे, PSI होणार आहे. येतानाच ते लाल बोटने इनशर्ट करून येतो. 5 वर्ष नुसता इनशर्ट करूनच असाच फिरत असतो. असा अरे PSI, हे PSI रे, PSI रे, PSI रे. आणि 5 वर्षानंतर मग अधोगती सुरुवात होईल. मग लक्षात येतं की अरे आपण चुकतोय, चुकलाय. काही लोक चुका मान्य करायला पण तयार नसतात. काही लोकांना आता मी हे जर सांगायला गेलो ना, अरे हे असं कर रे, हे तसं कर, हे करू नको, हे चुकीचं आहे, लय शहाणा, माहिती आहे की आम्हाला किती तू हुशार आहे काय. भले ठीक आहे, आम्हाला आता तुम्हाला एक खरी रियालिटी सांगतो, आम्हाला यश मिळू शकलं नाही, काही कारण होते की त्यामुळं आमच्यापर्यंत तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही.
पण आम्हाला माहिती आहे की आम्ही काय चुका केल्या, त्या चुका तुम्ही करू नका, ही आमची साधी प्रामाणिक अपेक्षा आहे. आणि इथं मी काही सर्व एकटाच विषय शिकवत नाही, ज्यामध्ये मी एक्सपर्ट आहे. मला माहिती आहे, आजपर्यंत माझा रेकॉर्ड काढून बघा, मराठी आणि भूगोल या विषयामध्ये कधीही मला कुठलाही पेपर द्या, तुम्हाला मी त्याचं अचूक उत्तर देणार. का तर ते माझे प्लस पॉइंट आहेत म्हणून. आणि इथं सर्व लोक तशाच पद्धतीचे आहेत. त्यामुळं असं नाही कधी गृहीत धरायचं की अरे हा एवढा सांगतोय, एवढा बोलतोय, म्हणजे याचं मग हा का पास नाही झाला, का नाही होऊ शकला हा. झालोय, आम्ही पण केलं, सर्व गोष्टी केल्या. पण ते म्हणतात ना, काही गोष्टी इथं पण लिहिलेल्या असतात. सटवाई माहिती आहे ना, सटवी नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल सटवी कोणात आहे, सटवाई असते. ठीक आहे, पण आता बरेच असे हे इन्सिडेंट आहेत, ते आता जसं जसं आता पुढे जाऊ ना तसं तसं सांगू. नाही तर आता सगळं सांगायला बसल्यावर मग पुढे वर्षभर मग नुसतं अभ्यास अभ्यास अभ्यासच राहील. कधी कधी काही काही गोष्टी पण सांगाव्या लागतात ना. हा, आणि इथं येताना ना रीलच्या जगातून बाहेर यायचं. अजिबात त्या रीलच्या जगात जगायचं नाही. नाहीतर बऱ्याच लोकांना सवय असते त्या ह्याच्यामध्ये, तिथं स्क्रोल करून आयुष्य तिथंच गेलं, त्यांना कळतच नाही. कारण इथं प्रामाणिक कष्ट करायची तयारी पाहिजे. कारण मी पाहिलं बऱ्याच व्हिडिओच्या खाली अशा कमेंट येतात आपल्या युट्यूबवरती वगैरे, की हे एवढं मोठा व्हिडिओ असतो का, एवढं असं असतं का, हे एवढं कसं काय तुम्ही हे करता, असं का करता, तसं का करता. अरे दादा, विषयच तसा आहे ना तो. जर हे काही मराठी मी तुम्हाला काही 10 मिनिटांमध्ये सांगू का, अशी अपेक्षा आहे का तुमची? होणार आहे का शक्य? नाही. हा, जर कुणी देत असेल ना, जा बाबा बिंदास तिकडे जा, माझं काहीच म्हणणं नाही. शेवटी काय माहिती आहे का, ज्याचा त्याचा निर्णय असतो. ज्याने त्याने ठरवायचं की मला काय करायचं आणि काय करायचं नाही, हा एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे की इथं प्रामाणिकपणे अभ्यासच होतो खरं सांगायचं म्हटलं. कारण अशी जर अपेक्षा असेल की नाही रे, गेलं की काहीतरी आता थोडंसं वेगळं बोलतो, तुम्ही म्हणाल की अरे हे थोडंसं हे होतं, पण ते पानसट बोलणं वगैरे अशा गोष्टी आपल्याला नाही पटत, आणि आम्ही तुम्हाला ते करू पण नाही देत. काय माहितीये का, बरीच लोक एखाद्या XYZ क्लास किंवा XYZ शिक्षक असेल किंवा याच्याकडे जातात. आता ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, शेवटी मी ते हे करू शकत नाही. पण काही गोष्टीत मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या अभ्यासाशी प्रामाणिक राहा, ना की एंटरटेनमेंटशी. एंटरटेनमेंट करायला अख्खं जग पडलेलं आहे, अख्खं जग तुमच्या समोर तेच करतं. आणि एक लक्षात घ्या, आज तुम्ही एंटरटेनमेंटच्या पाठीमागे लागत असाल, आज तुम्हाला वाटत असेल की एंटरटेनमेंट प्लस असा अभ्यास होतो, खरंच सांगतो शक्य नाहीये ते. एक तर मग तुम्ही एंटरटेनमेंट निवडा, त्या युट्यूब आणि ह्याच्या इंस्टाग्रामवरती जाऊन धांगडधिंगा घाला, नाचा, उड्या मारा, काय करायचं ते करा. नसेल तर सिरियस व्हा, 1-1.5 वर्ष मला द्या. तुमचं नाही, तुमचा हिरा केला तर मग मला सांगा. एवढं मी गॅरंटीड सांगतो. का तर ह्या बेसिसवर बोलतोय, आणि म्हणजे तुमच्याकडून प्रामाणिक कष्टाची अपेक्षा, बस एवढंच मला हवंय. ओके, तरच मग हे नियोजन होऊ शकतं. नाहीतर ना बऱ्याच ठिकाणी असं आहे, म्हणजे मी खरं सांगतो, बऱ्याच ठिकाणी असं आहे की वर्ष 1.5 वर्ष ते क्लास चालतात, तेच पुरं रिपीट असतं, त्याच गोष्टी रिपीट होतात, तेच सगळं चाललेलं आहे. आणि परत काय आहे, शून्य. विचारलं ना काही माहिती नसतं, काही होत नाही. अरे मग तुम्ही करताय काय, कशाला एवढा वेळ घालवताय, कशाला एवढा पैसा घालवताय, का करताय तुम्ही ह्या गोष्टी? नका ना करू, खरंच नका करू, मग सोडून द्या. त्यामुळे अपेक्षा इतर ठेवू नका, जे अपेक्षित आहे ते ठेवा. मला उद्या तुम्ही विचारा, अर्ध्या रात्री फोन करा, कशासाठी? सर हे मला समजत नाही, मला सांगा. आणि आपला प्लॅटफॉर्म तोच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. काय आपल्या नावात, द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर. म्हणजे काय, पर्सनली गाईड करतोय. आता मगाशी बऱ्याच जणांनी विचारलं, आता मगाशी कुठल्या मॅडम होत्या, काय त्यांचं नाव, कल्याणी मॅडम होते, त्या म्हणाले की सर माझा 8 तास जॉब आहे. मी त्यांना काय सांगितलं, मला उद्या तुम्ही कॉल करा, मी तुम्हाला नियोजन करून देतो. तुम्ही म्हणाल 12 तासाचा वेळ, मी 12 तासाचं नियोजन करून देईल, नियोजन देणार, सर्व काही गोष्टी करणार, सर्व प्लॅनिंग मध्ये बसवणार. का? पर्सनली करतोय आपण. आणि आम्हाला जास्त लोकांची अपेक्षा पण नाहीये, जेमतेम या, पण 100% रिझल्ट देणार, एवढं गॅरंटी. आलं लक्षात? आणि दुसरं म्हणजे की फापड बसारा नाही करायचं, स्मार्ट वर्क करायचं. जसं इथं विषय होता, कुठे गेला, एवढे टॉपिक आहेत, तेवढी करायची गरज नाही. याच्या पण ट्रिक आहेत, बुद्धिमत्तेचे प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, ट्रिक आहेत त्याच्या, त्या शिकून घेऊया ना.
आणि ते एकदा आपल्याला जमलं की ह्या गोष्टी आरामात जमतील. गणित बेसिक काय आहे ते महत्वाचं आहे, ते शिकून घेऊया. त्यानंतर महत्वाचे जे काही गणिताचे जे काही टॉपिक आहेत ते समजून घेऊया. एक लक्षात घ्या, आयोगाचा PYQचा पॅटर्न पाहिला तर तुम्हाला लक्षात येते की आयोग नेहमी इम्प्रूव्हमेंट करत जातोय त्या ह्याच्यामध्ये. आलं लक्षात? त्याच पॅटर्न मध्ये नाही येत, त्याच्या पुढचा घेतोय, ऍडव्हान्स घेतोय, त्याच्या पुढचा घेतोय, ऍडव्हान्स घेतोय, पण बेसिक त्याचं तिथंच आहे. जर त्या गोष्टी आपण केल्या तर हे सहज होऊन जातं. आणि चालू घडामोडीचं म्हणाल तर प्रत्येक आठवड्याला 15 दिवसाला सेशन त्याचं असणारच आहे. त्यासाठी गरजेचं नाही की तुम्ही डेली त्यासाठी हे करा. आलं लक्षात? सो याचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. फक्त काय एकच टेन्शन घ्या की हे जे देणार आहेत तेवढं आपल्याला झेपतं का. आणि मी लक्षात घ्या, झेपलंच पाहिजे. कारण कधीही लक्षात घ्या, आपण जिम मध्ये जातो, व्यायाम करतो, तर व्यायाम करत असताना पहिल्या दिवशी आपण 20 पुशअप मारल्या, पहिल्या दिवशी 20 पुशअप मारल्या, तर याचा अर्थ असा असतो का की एक वर्षभर तुम्ही 20च पुशअप मारणार आहे? नाही ना. तुमची ती एक क्षमता आहे, आता ती क्षमता वाढवायची आहे आपल्याला. आलं लक्षात? आणि हे वाढवत 20, 22, 24, 30, 35 हे असं करत जायचं. सो ते वाढत जातं ऑटोमॅटिकली. मी पहिल्या दिवशी म्हणणार नाही 12 तास इथून जर हल्ला तर बघतो, नाही म्हणणार. कारण मलाही माहिती आहे, मी ज्यावेळी सुरुवात केली होती त्यावेळी मी 2 तास पण बसू शकलो नसतो. त्या बसण्याची जी माझी कॅपॅसिटी आहे ती मला वाढवावी लागणार आहे. शॉर्टकट शोधायचे मला यामधून. सर शॉर्टकट तुम्ही तर सांगितलं की शॉर्ट मध्ये जायचं नाही, हे नाही. एक लक्षात घ्या, शॉर्टकट कुठे घ्यायचा ते पण कळलं पाहिजे. नाहीतर ब्रिजवरून चाललाय, समोर एक रस्ता दिसतोय, चल उडी टाकीतून जाऊ पटकन तिथं, आणि खाली किती 100 फूट खाली येईल. मग काय होणार आहे? दोन्ही पाय गळ्यात. हेच होतं. त्यामुळे शॉर्टकट कुठे घ्यायचा ना ते पण कळलं पाहिजे. उगाच विनाकारण कुठेही शॉर्टकट घेण्यात काही अर्थ नसतो आणि काही मजा पण नसते. समजलं? तर हे अशा पद्धतीने करायचं. आणि त्यानंतर पुढचे जे 3 महिने राहतील त्यामध्ये फक्त आणि फक्त आणि फक्त प्री 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 एवढंच करायचं. झालं राहू सगळं कंप्लीट. काय पाहिजे अजून? आणि लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार म्हणजे राहणार. भले तुम्हाला कशीही अडचण येऊ, तिथं आम्ही नेहमी उभे राहणार म्हणजे राहणार. हेही लक्षात घ्या. फक्त अपेक्षित हेच आहे, प्रामाणिक प्रयत्न करणारी लोक पाहिजे. ज्यांना टाइमपास करायचा आहे, ज्यांना ते काही ABCDEFG असं काही ऐकायचं, त्यांनी मग दुसरीकडे निघून जायचं. ओके, आता परत एकदा रिवाइज करतो, कशा पद्धतीने आपण मॅनेज करायचंय, कसं आपलं नियोजन असलं पाहिजे. पूर्वपरीक्षा जे आहे साधारणपणे आपल्याला 9 महिन्याचा कालावधी मिळतोय. 9 महिने म्हणजे काही इथंच इन्व्हेस्टमेंट करायची का? तर नाही. ओके, मुख्य परीक्षेला जाईपर्यंत आपल्याकडे साधारणपणे आपण गणित केलं होतं की 14 महिन्याचा कालावधी मिळतोय. तर मग काय 14 महिने फक्त हेच करायचं का? तर नाही. तर मगाशी जे आपण पाहिलं त्या पद्धतीने आपण काय करणार आहोत, याचं डिवायडेशन, या 9 महिन्याचं डिवायडेशन आपल्याला करायचं आहे. ते म्हणजे 6 महिन्यामध्ये आणि 3 महिन्यामध्ये. 6 महिन्यामध्ये आपण फक्त आणि फक्त मुख्य करणार आहोत. या 3 महिन्यामध्ये फक्त आपण पूर्वच करणार आहोत. ओके, ऑलरेडी मुख्य झालेले आहे. काही टॉपिक आपण स्किप केलेले आहेत जे की आपण पूर्व नंतर करणार आहोत. ह्या राहिलेला जो उरलेला कालावधी आहे त्यामध्ये करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर इथं आपल्याला येते ती म्हणजे आपली रिव्हिजन. ओके, रिव्हिजन शिवाय काही होत नाही. कारण जे केलेलं आहे ते मगअप करायचं असेल तर रिव्हिजन ही पाहिजे म्हणजे पाहिजेच. ओके, आणि जे टॉपिक आपण स्किप केले होते की जे फक्त आणि फक्त मुख्य परीक्षेला होते, फॉर एक्झाम्पल पर्यावरण असेल, अर्थशास्त्राचे काही टॉपिक आहेत की जे आपल्याला पूर्वला येत पण मुख्य परीक्षेला आहेत, राज्यशास्त्राचे काही असे टॉपिक आहेत जे आपल्याला पूर्वला आहेत पण मुख्यला नाही आहेत, उलट होत पूर्वला नाही आहेत पण मुख्यला आहेत. असे जे आपण स्किप केलेले टॉपिक आहेत ते आपल्याला इथं ऍड करून घ्यायचे आहेत. ओके, आणि सोबत आणखीन एक गुरुमंत्र लक्षात घ्या. काय आहे? जो हा 3 महिन्याचा कालावधी आहे ना, इथंच फक्त मराठी आणि इंग्रजीला काय करायचं आहे, सुट्टी द्यायची आहे. ओके, ज्यावेळी पूर्व परीक्षा होते त्याच्या दुसऱ्याच दिवशी परत यांना सुरुवात करायची. पण आता एक वेगळा आता इथे गेम होतो. मग सर सुरुवातीला तर तुम्ही सांगितलं की दिवसभराचं 2 पार्ट मध्ये डिव्हिजन करा आणि काय करा,
एक पार्टमध्ये एक विषय घ्या, दुसऱ्या पार्टमध्ये मराठी घ्या आणि परत सांगितलं की असं 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 करा. आणि आता तुम्ही इथं उलटं सांगताय. आता काय उलटं सांगणार आहे मी? आता मी इथं काय सांगणार आहे माहिती आहे का? मेन्सच्या वेळी मेन्सच्या वेळी इथं काय करायचं, दिवसभरामध्ये फक्त एक तास मराठी आणि 1 तास इंग्रजी. असं का हो सर? कारण काय माहितीये का, इथून ते इथपर्यंत यांना आपण सोडलंच नाही. सर सोडलं की हो? कधी सोडलं? ज्यावेळी आपण मराठी झाला, मराठी बंदच करून टाकला नाही. दररोज कमीत कमी 30 मिनिट मराठी करायचाच. मराठी करायचाच म्हणजे करायचाच. इंग्रजी झाला की मग परत आता वेगळ्या पद्धतीने ऍडिशन करायची. कशी ऍडिशन करायची? मागचं नियोजन सांगतो थोडंसं पाठीमागचं. तिथं काय करायचं, जसं आपण मग तुम्ही एक करू शकता, 1 तास दिवसभरात तुम्ही एक्स्ट्रा काढा की जिथं अर्धा तास फक्त मराठी आणि अर्धा तास फक्त इंग्रजी. सोडायचे नाहीत, दोन्ही करा. जर तुम्हाला असं वाटलं की सर अर्ध्या तासात होत नाही व्यवस्थित, थोडंसं आणखीन वेळ द्यावा, मग अल्टरनेटिव्ह करा. आज जर मराठी केलं तर उद्या काय करा, इंग्रजी करा. परवा काय करा, परत मराठी घ्या, परत त्यानंतर इंग्रजी घ्या. अल्टरनेटिव्ह. पण मराठी इंग्रजी कधी सोडायचा नाही. सोडायचा कधी? फक्त ज्यावेळी पूर्व परीक्षेचा आपला 3 महिन्याचा कालावधी येतो त्याच वेळी. ओके, हे जर कंटिन्यू ठेवलं तर मग काय होतं, स्मार्ट वर्क बघा आता कसं असतं, डोकं कसं असतं. इथला जो तुमचा वेळ आहे ना, जो 10 तासाचा असेल किंवा जो काही वेळ असेल, त्यामध्ये तुमचे फक्त 2 तास जातात. 8 तास तुम्हाला कशासाठी मिळतात? जीएस साठी मिळतात. आणि ऑलरेडी तुमचे 2 तास हे आहेत. ऑलरेडी तुमचा तो एवढा परफेक्ट झालेला विषय आहे की तो तुम्हाला ना, जसं मी मगाशी म्हणालो की 173, 74, 75 सहज मार्क्स मिळवून देऊ शकतो. तो तुमचा प्लस पॉइंट आहे. आणि तुम्ही काय करताय, परत जे काही तुमच्याकडे 4-5 महिने आहेत, त्या 4-5 महिन्यामध्ये हा जीएस पण तुमचा स्ट्रॉंग पॉइंट बनवून ठेवताय, जो की ऑलरेडी आपण केलेला आहे. जो स्किप केलेला पार्ट होता तो पण आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. मग मला सांगा, एवढं जर केल्यानंतर कोणाची हिंमत आहे जो तुम्हाला पोस्ट पासून अडवू शकतो? आहे का कोणाची हिंमत? पण नियोजन असं पाहिजे तरच होतं. दुसरं म्हणजे, भले मी म्हणत नाही, फोर्स नाही आपला कुणाला, किती वर्ष द्यायचे सर, आता तुमच्यावर डिपेंड आहे. पंचवार्षिकचा प्लॅन असले तर पंचवार्षिक देऊ शकता. काय संतोष? तर हे अशा पद्धतीने जर केलं तर कोणाची हिंमत नाहीये तुम्हाला अडवण्यापासून. फक्त काय, हे असं प्लॅन पाहिजे. आता लक्षात येतं ना, हा ते बरोबर आहे, ते बरोबर, तिथं इथं हे बरोबर कसं ऍडजस्ट होत आलं? केला होता का विचार आपण कधी की अरे हे पुढे हे आपल्याला ना फक्त पॅरलली घेऊन जायचं, याला स्पेशल काही महत्व द्यायचं नाहीये. मग मला सांगा, तिकडं तुमचे 250, 175 पकडूया कुठं? इथं. आणि जो आपला जीएस आहे इथं तुमचे साधारणपणे 170 पकडूया, एवढेच झाले ना. 340, 45, अजून काय पाहिजे? म्हणजे 50 जरी पोस्ट असतील तर एक पोस्ट तुमची फिक्स आहे. आणि एक लक्षात घ्या, माझं पहिल्यापासून एकच म्हणणं आहे, प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो, तळ्यात मळ्यात कधी खेळत बसायचं नाही. म्हणजे तळ्यात मळ्यात म्हणजे काय, प्रीचा स्कोर साधारणपणे 50 नकोच आहे, 60 प्लस असलाच पाहिजे. आणि आन्सर कीची वाट बघायची नाही. खरा विद्यार्थी, अभ्यासू विद्यार्थी काय करतो माहिती आहे का, पेपर देऊन आला, घरी आला, रूमवर आला की लगेच उत्तर चेक करतो. हा किती येतं रे बाबा, किती दिवा लागलाय? 60 मार्क, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी लगेच मुख्य परीक्षा सुरू. त्याला माहिती आहे 60 मार्क्स म्हणजे अरे खूप झाले रे. हे कधी असतं? कॉन्फिडन्स म्हणतात त्याला. आणि अभ्यास करणाऱ्या लोकांमध्ये असतो. मग तळ्यात मळ्यामध्ये 50 पल्ले, 48 पल्ले, आता काय करायचं? बघू, आता रिझल्टची वाट बघू. बाय चान्स रिझल्ट येतो, पण आपण काय केलेलं असतं, रिझल्टची वाट बघतोय, अभ्यास पण केलेला नसतो, काहीच नसतं. आणि मग त्यानंतर मी काय सांगितलं मगाशी की साधारणपणे फायनल कट ऑफ येईपर्यंत तुमचा 1.5 महिन्याचा कालावधी जातो. 1.5 महिन्यानंतर रिझल्ट आला, मग त्यानंतर तुमचं 1.5 महिन्याचं नुकसान आहे. 1.5 महिना म्हणजे काही कमी वेळ नाही, हे लक्षात घ्या.
आणि हेच जर व्हायचं नसेल तर मग तुम्हाला काय करावं लागेल, त्याच वेळी तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला बोलला पाहिजे की अरे नाही, हे असा पेपर गेला, एवढा स्कोर आहे, आरामात मी आता काय मुख्यची तयारी करायची, हे एवढं कॉन्फिडन्स असला पाहिजे. सर तुम्ही सांगितलं, सर तुम्ही जे बोललात ते पटलं, पण गळ्यातून काय खाली उतरत नाही का हो? सर आम्ही लायब्ररी जॉईन केली, लायब्ररीमध्ये मी बघतोय की 2-2 वर्ष पूर्ण अभ्यास करतात तो, त्यांच्यासोबत आम्ही स्पर्धा करणार, आता आम्ही नवखे आहे, आम्हाला काय माहिती आहे, असते ना भीती कुठंतरी, त्यांचं होत नाही, आपण कुठल्या झाडाचा पाला मग. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्या सुरुवातीला गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टी इथं परत म्हणेल. ना त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे, ना त्यांच्याकडे नियोजन आहे, ना कुठलं विषयाचं काय महत्त्व आहे, ना कशा पद्धतीने हे नियोजन करणं गरजेचं आहे, काहीच नाही आहे. त्यांच्याकडे फक्त वेळ आहे, पुस्तकं आहेत, एवढंच आहे. पण त्यांना कसं युटिलाइज करायचं ते त्यांना माहिती नाही, आणि म्हणून काय होतं, त्यांचा रिझल्ट येत नाही. मी म्हणत नाहीये की त्यांच्याकडे क्षमता नाहीये किंवा ते हुशार नाहीयेत, इथं हुशारी वगैरे काहीच कामाची नाही. तुम्ही रिझल्ट जर पाहिले तर तुमच्या लक्षात येतं आता हे चाललं, पण आपण टॉपच्या गोष्टी करतोय. पण एक लक्षात घ्या, ते म्हणतात ना, आभाळावर दगड नेम धरला तर कुठं त्याच्यावर झाडापर्यंत जाऊन पोहोचतो. जरी मी तुम्हाला 350चं टार्गेट देत असेल मेन्सला, तुम्ही 300ला या हो, पण पोस्ट फिक्स आहे ना. भले राज्यात पहिलं नाही यायचं, सोडून देऊया ना, पण पोस्ट फिक्स करायचे ना, सिक्युअर करायचे ना, मिळेल ना. आणि पहिल्या प्रयत्नामध्ये आणखीन काय अपेक्षा ठेवताय तुम्ही? हा, मग जसं मग अशी पण सांगितलं, मी दोन्ही गोष्टी बोलतोय. यदा कदाचित समजा नाहीच झालं, काही थोडक्या ह्याच्यामध्ये हे झालं, हा, तर मग मी टार्गेट देणार की तू राज्यात पहिला आलाच पाहिजे. का माहितीये का, तू थोडक्यात गेला, ह्या गोष्टी तुझ्या हे करून घे, सुधारून घे, मग बघू कोण अडवतं. आलं लक्षात? सो हे अशा पद्धतीने चालतं. ओके, तर हे असं नियोजन अपेक्षित आहे, अशा पद्धतीने सर्व गोष्टी घडणार आहेत. हे पण पहिलाच क्लिअर केलेलं बरं आहे. ओके, एज वाढत चालला आहे, रिलेटिव्ह नावं ठेवत आहेत, नाव बदलून घे, काय चांगलं आहे की मग. ह्याच्यावरती एकच रामबाण उपाय आहे, 1 वर्ष स्वतःला एका चाकुरीमध्ये बंद करून ठेवा. लग्न, कार्य, नातेवाईक, पाहुणे, कुठाला काय, कुठं जायचं, काय करायचं, ह्याच्यासोबत इटसेट्रा गोष्टी पण ऍड करून घ्या. तुम्ही हुशार समजून येईल तुम्हाला इटसेट्रा म्हणजे काय. सो काहीच नाही, 1 वर्ष तुम्ही आणि अभ्यास, एवढंच तुमचं जग आहे. 1 वर्षानंतर मग तुम्हाला तुमचे रिझल्टच बोलतील, मीही काही बोलणार नाहीये. ओके, चला मग थांबूया इथं. काही कुणाला शंका आहेत, काही अडचणी आहेत तर विचारू शकता. आहे काय डाऊट? नाही बघा, नाही तर परत म्हणणार काय घी किधर गया खिचडी में गया, ते आहे ना एक. वेलकम कल्याणी मॅडम, धन्यवाद. संतोष, फीस किती आहे? तू किती देऊ शकतो सांग? ₹1,00,000 देत असतील तर भारीच आहे आपल्याला. ओके, थांबूया मग. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.